हॅलो वॉरियर्स. 6 नोव्हेंबरला जे MPSCचे इंटरव्ह्यू आहेत फॉरेस्ट रिलेटेड ACF आणि RFOसाठी, त्यासाठी आज आपण लेक्चर घेतो आहे. मी प्रदीप बाबासो भंडारे, IFS 2024 विथ ऑल इंडिया रँक 90. या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन आणि ॲन्सर फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे बेसिक फॉरेस्टचे जे कन्सेप्ट आहेत किंवा जे हॉट टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत. आणि ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत जसं की फॉरेस्ट कवर काय असतं किंवा फॉरेस्ट कन्झर्वेशन काय असतं हे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. चला तर स्टार्ट करू. ठीक आहे. तर आता पहिलं काय आहे की फॉरेस्ट म्हणजे काय. ठीक आहे. आता जर बघायला गेलं तर लीगल डेफिनेशन आपण केलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटनं असं काही डिफाईन केलं नाही की हा एरिया म्हणजे फॉरेस्ट. पण जो इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आहे, कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये रेकॉर्डमध्ये कोणतीही लँड ॲज अ फॉरेस्ट डिक्लेअर केली असेल तर ते आपण त्याला फॉरेस्ट म्हणतो. पण जर इकॉलॉजिकल सेन्सनं बघायला गेलं की जिथं ट्रीज आहेत, अंडरग्रोथ आहे आणि जो एरिया हॅबिटेट फॉर वाईल्ड लाईफ फॉर्म करतो त्याला आपण इकॉलॉजिकल वेनं फॉरेस्ट म्हणतो. आता याच्यासाठीच गोदावरमन एक फेमस केस झाली होती की 1996मध्ये की याच्यामध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप जो पण एरिया म्हणजे रेकॉर्डेड म्हणजे गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये असू दे किंवा नसू दे, जो एरिया फॉरेस्टचे फीचर्स दाखवतो त्याला आपण फॉरेस्ट कन्सिडर करतो आहे. म्हणजे लिबरलाइज केलेली आहे डेफिनेशन. ठीक आहे. चला तर आता नेक्स्ट काय आहे की 3-4 कन्सेप्ट असतात. एक फॉरेस्ट एरिया असतो, फॉरेस्ट कवर असतो आणि टी आउटसाईड द फॉरेस्ट असतो. तर आपल्याला बघायचं आहे फॉरेस्ट एरिया की असा लँड पॅच आहे की जो गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये ॲज अ फॉरेस्ट रेकॉर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे रिगार्डलेस ऑफ ट्री कवर. आता फॉर एक्झाम्पल आता हे फॉरेस्ट एरिया आहे, याच्यामध्ये ट्री असू देत किंवा नसू देत, पण गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये तो फॉरेस्ट लँड असा मेन्शन आहे तर त्याला आपण म्हणतो फॉरेस्ट एरिया. ठीक आहे. आता दुसरा आहे फॉरेस्ट कवर. म्हणजे हा ट्री लँड आहे किंवा ट्री लँड पॅच आहे ज्याथे ॲक्च्युअल ट्री कॅनोपी आहे. ठीक आहे. जर सॅटेलाईटवरनं बघितलं तर तिथं पूर्ण ग्रीन दिसतं, त्याला आपण म्हणतो फॉरेस्ट कवर. ठीक आहे. आता याची जर टेक्निकल डेफिनेशन बघायला गेली की असा लँड पॅच जिथं ट्री कॅनोपी डेन्सिटी ग्रेटर दॅन 10% आहे. ठीक आहे. आणि जो एरिया आहे त्याचा 1 हेक्टरपेक्षा जास्त, अशा लँडला आपण फॉरेस्ट कवर म्हणतो. आता मग बेसिक आहे की जे इकॉलॉजिकल वेनं फॉरेस्ट कवर इम्पॉर्टंट असतो कारण तिथं असतात ट्रीज. आणि फॉरेस्ट एरिया म्हणजे फक्त असं रेकॉर्ड आहे की हा फॉरेस्ट लँड आहे, जिथं ट्री आहेत की नाही ते आपल्याला सांगता नाही येत. आता तिसरी कन्सेप्ट आहे ट्री आउटसाईड द फॉरेस्ट. आता याच्यामध्ये काय आहे की रेकॉर्डेड फॉरेस्ट एरियाच्या बाहेर जेवढे पण ट्री आहेत ते ट्री TOFमध्ये येतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये रोड साईडला असलेले, कॅनलला असलेले किंवा फार्म किंवा अर्बन पार्कमध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ओनरशिप की जे पण ट्री आहेत जे रेकॉर्डेड फॉरेस्ट एरियाच्या बाहेर आहेत त्यांना ट्री आउटसाईड द फॉरेस्ट म्हणतात. त्यांचा इम्पॉर्टन्स काय असतो ते कार्बन सिक्वेस्ट्रेशनसाठी इम्पॉर्टंट असतात. मीटिंग द टिंबर नीड्स म्हणजे लोकल कम्युनिटीच्या नीड्स मेंटेन करण्यासाठी ते इम्पॉर्टन्स असतात. आता फॉरेस्ट जो रिसेंटवाला रिपोर्ट आहे त्याच्यानुसार फॉरेस्ट कवर जो इंडियाचा आहे 21.71% आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा फॉरेस्ट कवर आहे 16.5%. ठीक आहे. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी जो 1988 साली आली होती ते 33% फॉरेस्ट कवर सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचं बघायला गेलं तर 16.5 वरून 33% इन्क्रीज करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न की फॉरेस्ट टाईप्स इन महाराष्ट्र. आपण बघायला गेलं की चॅम्पियन आणि सेट क्लासिफिकेशननुसार 16 टाईप्स आढळतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 मेजर ग्रुप्स आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आढळतात. आता महाराष्ट्रामध्ये कोणते आढळतात तर मॉइस्ट डेसिडियस जे वेस्टर्न घाट आणि कोकण. आता स्पेसिस सांगा म्हटलं तर यांचं कोणतं तर मँजिफेरा इंडिका म्हणजे मँगो. ठीक आहे. ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे आता विदर्भ आणि मराठवाडा याच्यामध्ये आता आपण बघितलं गेलं तर टीक सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे थॉर्न फॉरेस्ट आहे म्हणजे पठारी प्रदेश सांगली, सोलापूर, अहमदनगर म्हणजे ॲकेशिया स्पेसिस म्हणजे बाबूळ वगैरे हे रेन शॅडो झोनमध्ये किंवा तिथं पाऊस कमी असतो. आता 4th टाईपचं काय आहे तर लिटोरल अँड मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे ॲव्हिसेनिया किंवा रायझोपोरा अशा ज्या स्पेसिस आढळतात ते सिंधुदुर्ग, रायगड किंवा रत्नागिरी समुद्राच्या कडेला आढळतात. ठीक आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं आहे की
रोल ऑफ वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्रीचा फॉरेस्ट इकॉलॉजी म्हणजे महाराष्ट्राच्या इकॉलॉजीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे. तर बेस्ट काय की वेस्टर्न घाटमुळं रेनफॉल रेग्युलेट होतो. त्याच्यानंतर रेन शॅडो रिजनमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फॉरेस्ट डेव्हलप झालेले आहेत आणि प्लस वेस्टर्न घाट जो आहे तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. त्याच्यामध्ये एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन आणि जे एंडेमिक स्पेसिस आहेत जसे मलबार सिव्हेट किंवा जियांट स्क्वॉरल तिथं आढळतात. आता म्हणजे आज जर विचारलं की वेस्टर्न घाटचा इम्पॉर्टन्स काय आहे तर 3 गोष्टीमध्ये आपल्याला सांगायचं आहे. एक रेनफॉल रेग्युलेशन, सेकंड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आणि थर्ड इज एव्हरग्रीन आणि सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट टाईप्स. ठीक आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. नेक्स्ट आता बेसिक प्रश्न विचारतात की फॉरेस्ट कन्झर्वेशन आणि फॉरेस्ट प्रोटेक्शनमध्ये डिफरन्स काय असतो. आता प्रोटेक्शन जर बघितलं तर हे पॅसिव्ह असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे फॉरेस्ट एरिया आहे, याचं प्रोटेक्ट करायचं आहे म्हणजे जे काही थ्रेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट फायर आहे किंवा ग्रेझिंग आहे किंवा एन्क्रोचमेंट आहे किंवा इल्लिगल फेलिंग आहे, यापासून फक्त पॅसिवली त्या फॉरेस्ट लँडला प्रोटेक्ट करणं म्हणजे प्रोटेक्शन झालं. आता कन्झर्वेशन ही थोडीशी मोठी कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण प्रोटेक्ट तर करायचं आहे प्लस त्यामध्ये सस्टेनेबल मॅनेज पण करायचं आहे की म्हणजे पुढं फ्युचरमध्ये लॉस होऊ नये म्हणून किंवा त्याचं जे एक्सप्लॉयटेशन करतो आहे त्या फ्युचर जनरेशनच्या नीड्स व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ॲक्टिवली पार्ट घेऊन त्या फॉरेस्टची क्वालिटी आहे तसं किंवा क्वालिटी स्ट्रक्चर आणि त्याची बायोडायव्हर्सिटी आहे ती मेंटेन करायची, ह्याला कन्झर्वेशन म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की आता फायर लागण्यापासून जे काही मी ॲक्टिव्हिटी करणार आहे त्या प्रोटेक्शनमध्ये येतात. प्लस कन्झर्वेशनमध्ये काय की मी त्यामध्ये आता डेसिडियस फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्लांटेशन करून त्याची जी क्वालिटी इन्क्रीज केलं ते कन्झर्वेशनमध्ये येतं. ठीक आहे, सेम त्याच टाईपच्या 2 कन्सेप्ट आहेत. एक असतं डिफॉरेस्टेशन, दुसरं असतं डिग्रेडेशन. आता डिफॉरेस्टेशन म्हणजे काय की एखाद्या फॉरेस्ट म्हणजे जिथं ऑलरेडी व्हेजिटेशन आहे ते परमनंट रिमूव्हल म्हणजे एखाद्या वेगवेगळ्या पर्पजसाठी म्हणजे नॉन फॉरेस्ट्री पर्पजमध्ये काय आलं की डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आल्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आलं, मायनिंग आलं, अर्बनायझेशन आलं. या ॲक्टिव्हिटीजसाठी जे फॉरेस्ट लँड आहे किंवा जिथे व्हेजिटेशन आहे ते परमनंट रिमूव्हल करणं म्हणजे डिफॉरेस्टेशन आहे. ठीक आहे, आता डिग्रेडेशन म्हणजे काय की ती फक्त आपण रिमूव्ह नाही करत, तिथं काय होतं की जी फॉरेस्टची क्वालिटी आहे, स्ट्रक्चर अँड बायोडायव्हर्सिटी आहे त्याची जी क्वालिटी आहे ती डिक्लाईन होते. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे समजा की इथं फॉरेस्ट आहे, इथं आग लागली. ठीक आहे, यामध्ये काय झालं की आपण आर्टिफिशियली डायवर्ट नाही करत आहे, फक्त नॅचरल रिझन्समुळं किंवा ह्याच्यामुळं तिथं त्याची क्वालिटी डिग्रेड झाली. पण अशी पॉसिबिलिटी फ्युचरमध्ये आहे की ते आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजे डिफॉरेस्टेशन परमनंट रिमूव्हल आहे, डिग्रेडेशन म्हणजे टेम्पररी फक्त त्याची क्वालिटी, स्ट्रक्चर आणि बायोडायव्हर्सिटी डिक्लाईन होणं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता तसंच अफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशन अशा 2 कन्सेप्ट आहेत. अफॉरेस्टेशन म्हणजे काय की एखादी लँड आहे पूर्ण बॅरन आहे, तिथं अर्लियर कधीच व्हेजिटेशन नव्हतं म्हणजे प्लांटिंग ट्रीज ऑन लँड दॅट हॅज नेवर बीन फॉरेस्ट बिफोर म्हणजे कधीच त्याच्यावर व्हेजिटेशन आलं नव्हतं, नव्या पद्धतीने लावते त्याला अफॉरेस्टेशन म्हणतात. रिफॉरेस्टेशन म्हणजे काय की अशी एक लँड पॅच आहे तिथं ऑलरेडी व्हेजिटेशन होतं पण काही कारणामुळं तिथलं व्हेजिटेशन नष्ट झाले म्हणजे फॉरेस्ट फायर लागले. ठीक आहे, त्या ऑलरेडी असलेल्या व्हेजिटेशनवर रिप्लांटिंग ऑफ ट्रीज याला रिफॉरेस्टेशन म्हणतात. ठीक आहे, आता इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम. आता इकॉलॉजी काय आहे, ब्रांच ऑफ बायोलॉजी म्हणजे सायन्स आहे. ठीक आहे, हे सायन्स काय करतं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि फिजिकल एन्व्हायरमेंट. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, प्लांट्स आले, ॲनिमल्स आले, ह्युमन स्पेसिस आलं आणि फिजिकल एन्व्हायरमेंट काय, एअर, टेम्परेचर. आता ह्याचा जो अभ्यास करणं आणि ह्याची जी ब्रांच आहे त्याला इकॉलॉजी म्हणतात. आता इकोसिस्टीम म्हणजे काय, तो अभ्यास कोणत्या लेवलला करणं म्हणजे असं एक फंक्शनल युनिट आहे की ज्याच्यामध्ये बाबा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन चालू आहे आणि ते एनर्जी ट्रान्सफर होते किंवा न्यूट्रियंट सायकल होते, याचा पूर्ण सिस्टीम बेस्ड अभ्यास करणं याला म्हणतात इकोसिस्टीम. ठीक आहे, इकॉलॉजी म्हणजे काय की ब्रांच ऑफ बायोलॉजी आहे, एक सायन्स आहे आणि इकोसिस्टीम म्हणजे काय की ते सायन्सचा अभ्यास कोणत्या लेवलला आपण करतो आहे ह्याला ते इकोसिस्टीम म्हणतात. ठीक आहे, आता बायोडायव्हर्सिटी, आता ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, व्हरायटी आणि व्हेरिएबिलिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, वेगवेगळ्या पद्धतीचे जे लाईफ फॉर्म्स अवेलेबल आहेत त्यांचा अभ्यास करणं म्हणजे बायोडायव्हर्सिटी. आता हे 3 लेवलला करायचं असतं म्हणजे 3 टाईप्स असतात. एक असते जेनेटिक, दुसरा आहे स्पेसिस
आणि तिसरा आहे इकोसिस्टीम. आता जेनेटिकमध्ये जीन चेंज म्हणजे आता व्हाईट टायगर किंवा जे पट्टेरी टायगर आता हे ते जेनेटिक डिफरन्समुळे ते व्हॅरिएबिलिटी येते, त्याला जेनेटिक बायोडायव्हर्सिटी म्हणतात. स्पेसिस बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, वेगवेगळ्या लार्ज नंबर ऑफ स्पेसिस सापडतात, त्याला स्पेसिस बायोडायव्हर्सिटी म्हणतात. आणि इकोसिस्टीम लार्ज नंबर ऑफ इकोसिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या ॲक्वॅटिक किंवा टेरिटोरियल या सगळ्या इकोसिस्टीम आढळतात, त्याला इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी म्हणतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट आता हे बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट का असतात, पहिलं काय इकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन करतं, प्रोव्हाइड्स रिसोर्सेस म्हणजे जे आपले काही फूड, मेडिसिन, टिंबर ऑल टाईप्स ऑफ रिसोर्सेस आहेत ते लार्ज नंबर ऑफ बायोडायव्हर्सिटी असल्यामुळे येतं. तिसरं इकोसिस्टीम सर्व्हिसेस, आता जसं काही रिसोर्सेस प्रोव्हाइड करतं त्या पद्धतीनं काही इकोसिस्टीम सर्व्हिसेस लाईक पोलिनेशन, सॉईल फर्टिलिटी किंवा एअर टेम्परेचर हे जे काही प्रोव्हाइड करतं ते त्यासाठी बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट आहे. चौथी गोष्ट म्हणजे क्लायमेट रेझिलियन्स म्हणजे आता चेंजिंग क्लायमेट आहे त्याला रेग्युलेट करणं किंवा टेम्परेचर मेंटेन करणं यासाठी बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट आहे. आता बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टंट काय आहे, पहिलं इकोलॉजिकल बॅलन्स, थर्ड रिसोर्सेस, फोर्थ काय आहे इकोसिस्टीम सर्व्हिसेस आणि क्लायमेट रेझिलियन्स. ओके. आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट बघायला गेलं तर हे 2 स्टेप्स म्हणजे 2 इलिमेंट्स असतात. एक रिच एंडेमिक स्पेसिस. आता रिच एंडेमिक स्पेसिस म्हणजे काय की एखाद्या फील्डला आपल्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट घोषित करायचं आहे, तिथं 2 क्रायटेरिया लागू झाले पाहिजेत. एक तिथं लार्ज नंबर ऑफ एंडेमिक स्पेसिस म्हणजे फक्त जे वाईल्ड लाईफ किंवा प्लांट स्पेसिस आहेत ते त्याच एरियामध्ये आढळले पाहिजेत. आणि दुसरं काय की ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं ते हॅबिटॅट लॉस म्हणजे थ्रेट निर्माण झाला पाहिजे. ठीक आहे, हाय हॅबिटॅट लॉस आणि ते प्रोटेक्शन करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे रिच एंडेमिक स्पेसिस आणि हाय हॅबिटॅट लॉस ह्या 2 क्रायटेरियावर आपण एखाद्या लँडला किंवा एखाद्या रेंजला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट घोषित करतो. आता ह्याच्यामध्ये 4 इंडियामध्ये आहेत. एक आहे वेस्टर्न घाट, दुसरा आहे हिमालया, तिसरा आहे इंडो बर्मा आणि चौथा आहे सुंडालँड. ठीक आहे. आता बायोडायव्हर्सिटी लॉस होण्याचे कोणते कोणते थ्रेट आहेत, पहिला आहे हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन. आता फॉर एक्झाम्पल एखादे हे पूर्ण फॉरेस्ट आहे आणि तिथून मी रेल लाईन टाकलं, आता हे जे फ्रॅगमेंट झाले ह्याच्यामुळं काय की मुवमेंटला आपल्याला अडथळा येतो, त्यामुळं लॉस होतो. दुसरं आहे पोल्युशन म्हणजे इन्क्रीजिंग ऑफ पोल्युटंट म्हणजे CO2 किंवा जे काय आहेत पोल्युटंट ते इन्क्रीज झाल्यामुळं एक ऑप्टिमिक कंडिशन होती ती पूर्ण नष्ट झाली, त्याच्यामुळं बायोडायव्हर्सिटी लॉस होतो. थर्ड आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे रिसोर्सेस एकदम लिनियर वेनं आपण एक्सप्लॉइट करतो आहे. तिसरा आहे इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस म्हणजे लँटेना कॅमेरा आला तर काय होईल की जे नेटिव्ह स्पेसिस आहेत की नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी ती लॉस होईल. आणि चौथा आहे चेंजिंग क्लायमेट. ओके. आता ह्या आपल्याला पाठच करायचे आहेत, हॅबिटॅट लॉस, फ्रॅगमेंटेशन, पोल्युशन, ओव्हर एक्सप्लॉयटेशन आणि इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस अँड क्लायमेट चेंज. ठीक आहे. नेक्स्ट आता ह्या लॉस तर होत आहे बायोडायव्हर्सिटी, त्याला कन्झर्व करण्यासाठी आपल्याला काही मेजर्स आहेत. पहिला आहे इन सिटू कन्झर्वेशन आणि दुसरा आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. आता इन सिटू म्हणजे काय की त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट म्हणजे आपल्याला कन्झर्व करायचं आहे, म्हणजे आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कन्झर्व करायचं आहे. ठीक आहे. आता त्या कन्झर्वेशनमध्ये काय येणार की ह्याच्यामध्ये आता मी काय करेल की नॅशनल पार्क एस्टॅब्लिश करेल, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी एस्टॅब्लिश करेल किंवा बायोस्फिअर रिझर्व घोषित करेल. आहे त्या नॅचरल स्टेजमध्ये आपल्याला तिथं प्रोटेक्शन करणं म्हणजे इन सिटू कन्झर्वेशन. आता एक सिटू म्हणजे काय की आउटसाईड द नॅचरल हॅबिटॅट, ह्याच्यामध्ये काय बॉटॅनिकल गार्डन्स असतील, झूज असतील, सीड बँक असतील किंवा ब्रीडिंग साईट्स असतील, या प्रोटेक्ट करणं म्हणजे एक सिटू कन्झर्वेशन आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की फूड चेन आणि फूड वेब. फूड चेन काय आहे, एक सिक्वेन्स आहे शोईंग एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर म्हणजे आता ग्रास, डिअर, टायगर हे एकदम लिनियर वेनं सांगणं म्हणजे फूड चेन. आणि फूड वेब म्हणजे काय नंबर ऑफ फूड चेन इंटरॅक्टिंग विथ इच अदर म्हणजे इंटरकनेक्टेड फूड चेन्स शोईंग इकोसिस्टीम स्टॅबिलिटी म्हणजे जितकं जास्त फूड चेन असतील तितकं जास्त स्टेबल इकोसिस्टीम असं समजलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशन. आता कार्बन सिक्वेस्ट्रेशन काय आहे की कॅप्चरिंग अँड स्टोरिंग ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड.
इन फॉरेस्ट सॉइल्स अँड ओशन. आता काय होतं आहे, CO2 वाढल्यामुळं काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. ठीक आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काय करायचं, CO2 जे ॲटमॉस्फिअरमधलं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आपण त्याला ॲक्टिवली कॅप्चर करतो. आणि जे नॅचरल सिंक्स आहेत म्हणजे फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर ओशन्स आहेत, किंवा ज्या खालच्या लँड माइन्स आहेत वगैरे, त्यामध्ये काहीतरी असं वेगळ्या पद्धतीनं CO2 स्टोअर करणं, याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे की हाऊ फॉरेस्ट हेल्प्स इन क्लायमेट चेंज मिटिगेशन. आता पहिलं जर सांगायचं की फॉरेस्टमुळं काय होतं की CO2 ॲब्झॉर्व होतो. CO2 ॲब्झॉर्व होत असेल तर त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत आहे ते कमी होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे क्लायमेट चेंजला मदत पडेल. दुसरं काय, लोकल टेम्परेचर आणि रेनफॉल म्हणजे रेग्युलेट करतं. रेनफॉल जे पॅटर्न आहे ते फॉरेस्टमुळे चेंज होतात, किंवा जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित कंट्रोल होतं. थर्ड आहे, सॉईल इरोजन कंट्रोल होतं, आणि त्याच्यामुळं सॉईल इरोजन कंट्रोल झाल्यामुळं फ्लड रेग्युलेशन किंवा फ्लड कंट्रोल केले होऊ शकतं. चौथं आहे ॲडॅप्टिव्ह बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जर फॉरेस्ट असतील तर व्यवस्थित बायोडायव्हर्सिटी मेंटेन होईल, आणि बायोडायव्हर्सिटी असेल तर क्लायमेट चेंजला डील करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रिसोर्सेस अवेलेबल होतील. ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल की फॉरेस्ट कसं वर्क होतं. तर पहिला आहे एक कार्बन सिंक्स म्हणून ॲक्ट होतात. दुसरा आहे टेम्परेचर आणि रेनफॉल कंट्रोल होतं, सॉईल इरोजन प्लस फ्लड, आणि चौथा आहे क्लायमेट रेझिलियन्स. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. आता महत्त्वाचं आहे की प्रोटेक्टेड एरियाज काय आहेत. आता आपण बघितले की बायोडायव्हर्सिटीचा लॉस होत आहे, ते करण्यासाठी काही इन सिटू मेजर्स आपण बघितले होते. तर इन सिटू मेजर्स म्हणजे काय की स्पेसिफिक जे नॅचरल झोन्स आहेत त्यांना आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत ॲज अ कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ करण्यासाठी आपण घोषित केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणते आहेत, नॅशनल पार्क आहेत, वाईल्ड लाईफ सँक्चुरी आहेत, कन्झर्वेशन रिझर्व आहे, कम्युनिटी रिझर्व, म्हणजे 4 टाईपचे प्रोटेक्टेड नेटवर्कचं आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे. आता त्यामधलं जर बघायला गेलं तर नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सँक्चुरी इम्पॉर्टंट आहेत. आता नॅशनल पार्कमध्ये काय की जास्त प्रोटेक्शन असतं. ठीक आहे. म्हणजे इथल्या ॲक्टिव्हिटीज खूप जास्त रेग्युलेट केलेल्या असतात. वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये काय की थोडंसं काही ॲक्टिव्हिटीज ज्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या परमिट केलेल्या असतात. त्याच्यानंतर जी नॅशनल पार्कची बाउंड्री आहे ती फिक्स असते आणि नोटिफाईड केलेली असते. म्हणजे नॅशनल पार्कमधले जे काही राईट्स आहेत ते सेटल केलेले असतात पूर्ण. ठीक आहे. पण वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये तसं नसतं. ज्या आधीचे काही ह्युमन जे सेटलमेंट्स असतात ते राहिलेले असतात. ठीक आहे. आणि त्याची बाउंड्री स्टेट अल्टर करू शकतं. त्याच्यानंतर नॅशनल पार्कचं जे ऑब्जेक्टिव्ह असतं ते पूर्ण इकोसिस्टीमला कन्झर्व करणं असतं, म्हणजे स्पेसिस ओरिएंटेड नसतं. म्हणजे वाईल्ड लाईफ सँक्चुरी बऱ्यापैकी एखाद्या स्पेसिफिक स्पेसिसला प्रोटेक्ट करण्यासाठी एस्टॅब्लिश केली जाते. फॉर एक्झाम्पल दाजीपर वाईल्ड लाईफ सँक्चुरी आहे, त्याच्यामध्ये आपण गवा प्रोटेक्ट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता प्रोटेक्टेड एरियाजमध्ये टायगर रिझर्व येत नाही आहे. टायगर रिझर्व कशा अंतर्गत आपण हे डिक्लेअर केलेलं आहे, प्रोजेक्ट टायगर, जो 1973मध्ये वाघांच्या संख्येसाठी आणि त्यांचं इकोसिस्टीम मेंटेन प्रोटेक्ट करण्यासाठी सुरू केला होता. त्याच्या अंतर्गत टायगर रिझर्व. आता टायगर रिझर्वमध्ये एक कोअर एरिया असतो आणि एक बफर एरिया असतो. कोअर एरिया पूर्ण म्हणजे ह्युमन इन्व्हॉल्वड असतो, त्याच्यामध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटी कोणतीच नसते. पण बफर एरियामध्ये आपण कोएक्झिस्टन्स मॉडेल ॲडॅप्ट करतो. म्हणजे आपल्याला 4 प्रकारचे प्रोटेक्टेड एरियाज वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आहेत, आणि एक टायगर रिझर्व जे प्रोजेक्ट टायगर अंतर्गत आहे. ठीक आहे. हां, आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला एंडेमिक, एक्झॉटिक आणि इन्व्हेजिव्ह स्पेसिस. आता एंडेमिक काय आहे की नेटिव्ह आहे आणि रेस्ट्रिक्टेड टू द स्पेसिफिक रिजन. आता म्हणजे काय की तिथलं जे वेदर किंवा ज्या जमिनीच्या गुणधर्मामुळं ते स्पेसिस फक्त त्या एरियापुरतंच मर्यादित असतात आणि ते नेटिव्ह आहेत, म्हणजे बाहेरून ते आलेले नाही आहेत, त्यांना एंडेमिक म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल लॉयन टेल्ड मॅकेकू इन वेस्टर्न घाट, किंवा आता पुष्पा पिक्चरमध्ये आपण रेड सँडर्स बघितलं, ते त्यांच्या जंगलामध्येच आढळतं असं तो हिरो म्हणतो, त्याला एंडेमिक स्पेसिस म्हणतात. आता दुसरं काय, एक्झॉटिक. एक्झॉटिक म्हणजे काय की नॉन नेटिव्ह स्पेसिस आहेत, बाहेरून इंट्रोड्यूस केलेले आहेत, म्हणजे ॲक्सिडेंटली किंवा इंटेन्शनली. आता ॲक्सिडेंट म्हणजे काय बघितलं तर पार्थेनियम जे गव्हासोबत आलं होतं, म्हणजे काँग्रेस गवत. ठीक आहे. दुसरं आहे आता इन्व्हेजिव्ह स्पेसिस. आता हे महत्त्वाचा डिफरन्स आहे. या एक्झॉटिक स्पेसिस असतात पण त्या ॲग्रेसिव्हली स्प्रेड होतात आणि ज्या लोकल इकोसिस्टीमला हार्म करतात.
म्हणजे आता बघायला गेलं की एंडेमिक तर फक्त त्या नेटिव्ह आहेत आणि त्या एरियापुरतंच अवेलेबल आहेत. एक्झोटिक बघितलं गेलं तर ते नॉन नेटिव्ह आहेत, बाहेरून आलेले आहेत. आणि एक्झोटिकमध्ये एक पार्ट आहे इन्व्हेजिव्ह, ज्या एक्झोटिक आहेत प्लस ॲग्रेसिव्हली स्प्रेड होऊन नेटिव्ह इकोसिस्टीमला हार्म करतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. इन्व्हेजिव्ह म्हणजे काय की त्या एक्झोटिक आहे, बाहेरून आलेल्या आहेत आणि ज्या नेटिव्ह बायोडायव्हर्सिटीला हार्म करतात त्यांना इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतात. आता त्याचा काय आहे की थ्रेट का आहेत बायोडायव्हर्सिटी, ते आउट कम्पीट नेटिव्ह स्पेसिस. म्हणजे आता यांना नॅचरल प्रिडेटर नसतो, मग ते खूप ॲग्रेसिव्हली स्प्रेड होतात. त्यानंतर अल्टर हॅबिटॅट स्ट्रक्चर आणि सॉईल केमिस्ट्री. म्हणजे यामुळे काय होतं की जे लोकल स्पेसिस आहेत त्या नष्ट होतात, त्याच्यामुळे सॉईल केमिस्ट्री किंवा सॉईलचे जे गुणधर्म आहेत ते चेंज होतात. दुसरं आहे की हार्म रिजनरेशन अँड फूड चेन्स. म्हणजे जे वाईल्ड लाईफ आधीच्या ऑलरेडी नेटिव्ह स्पेसिसवर डिपेंडंट होतं, पण या स्प्रेड झाल्यामुळं पूर्ण त्यांचं वाईपआउट होण्याचे चान्सेस निर्माण होतात. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे की त्याचे इम्पॅक्ट काय होतात. क्रॉप यील्ड रिड्यूस होते, फॉडर रिड्यूस होतो, त्यानंतर लाईव्हस्टॉकला थ्रेट निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल पार्थेनियम ॲलर्जीज कॉज करतं. दुसरं ब्लॉक फॉरेस्ट जनरेशन. म्हणजे आता काय होतं की आता हे नेटिव्ह स्पेसिस असल्यामुळं ते नॅचरली रिजनरेट होत असतं, पण हे काय होतं की या इन्व्हेजिव्ह स्पेसिसमुळं जागा सगळी पूर्ण ही जी आहे ते ॲक्वायर करतं, त्याच्यामुळं रिजनरेशन होत नाही. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघायला गेलं तर प्रोसोपिस जुलिफेरा इन सोलापूर आणि पार्थेनियम इन चांगले अफेक्ट प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, आता हे सोल्युशन काय आहेत बाबा यांना कमी करण्यासाठी. तर पहिलं काय करायचं की GIS वापरून त्यांचं अर्ली डिटेक्शन करायचं. त्याच्यानंतर कम्युनिटी बेस्ड रिमूव्हल, म्हणजे मेकॅनिकल रिमूव्हल हाच एक उपाय सध्या आपण केला जातो. म्हणजे डिटेक्ट करतो पहिला, त्याच्यानंतर कम्युनिटी बेस्ड रिमूव्हल आणि नेटिव्ह स्पेसिस आपण रिप्लेस करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रेग्युलेट नर्सरी आणि प्लांटेशन ट्रेड. जर काय होतं कधी कधी की ॲक्सिडेंटली ज्या नर्सरीमधून ह्या इन्व्हेजिव्ह स्पेसिस येतात आणि तिथे स्प्रेड होतात, त्यामुळं नर्सरी व्यवस्थित रेग्युलेट करणं, त्यानंतर प्लांटेशन ट्रेड म्हणजे जे एकमेकांच्यामध्ये ट्रेड होणं ते कंट्रोल करणं, हे एक उपाय आहेत. म्हणजे आता 4 जर विचारले की इन्व्हेजिव्ह स्पेसिसला कंट्रोल कसं करता येईल, तर आपल्याला सांगायचं आहे की अर्ली डिटेक्शन करायचं आहे टेक्नॉलॉजी वापरून, प्लस कम्युनिटी बेस्ड रिमूव्हल, त्यानंतर नेटिव्ह स्पेसिस जे आहेत त्या व्यवस्थित त्यांची रिजनरेशन करणं आहे आणि नर्सरी जिथून ते येण्याचा धोका असतो ते रेग्युलेट करणं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की काही एक्झाम्पल देता आले तर आता एंडेमिक स्पेसिस कोणते आहेत, इंडियन जियंट स्क्विरल किंवा फॉरेस्ट ओलेट, आंबोली तोड, कास्प्लेटोफ्लोरा. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झोटिक स्पेसिस कोणते आहेत, गोआवा, चिकू, पपाया, कॅशू. ठीक आहे, सिल्वर ओक, हे सगळे एक्झोटिक आहेत. त्यानंतर इक्वॅलिप्टस पण सांगता येईल. त्याच्यानंतर इन्व्हेजिव्स कुठले आहेत, लँटेना कॅमेरा आहे, पार्थेनियम आहे, प्रोसोपिस जुलिफेरा आहे, गोल्डन ॲपल स्नेल आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं असेल. म्हणजे आता 3 स्पेसिस असतात, एक असतात एंडेमिक, दुसरा असतात एक्झोटिक आणि तिसरा असतात इन्व्हेजिव्ह. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आता कन्फ्युजन नको. नेक्स्ट आता महत्त्वाचा टॉपिक आहे फॉरेस्ट फायर. आता फॉरेस्ट फायर म्हणजे काय, वनवा. ह्याच्यामध्ये काय होतं की इरेग्युलर स्प्रेड ऑफ फायर इन फॉरेस्ट एरिया. आता ह्याच्यामध्ये कॉजेस काय आहेत. ठीक आहे, आता फॉरेस्ट फायरचे इंडियामध्ये कॉजेस बघायला गेलं तर काही नॅचरल कॉजेस आहेत, म्हणजे ड्राय क्लायमेट, उन्हाळ्यामध्ये जास्त आग लागते. त्याच्यानंतर वाइंड, त्याच्यानंतर लाईटनिंग. आता रेअर इन इंडिया म्हणजे लाईटनिंगमध्ये काय होतं की पावसासोबत वीज पडते आणि त्या विजेपासून ट्रिगर भेटून आग लागते. त्याच्यानंतर काही फांद्यांच्या ज्या ड्राय वूड असतं ते घर्षण होऊन पण कधीकधी आग लागते. आता ह्युमन कॉजेस काय आहेत बाबा, आता महुवा आणि तेंदू कलेक्शन. त्यानंतर महुवा तेंदू कलेक्शन करताना काय करतो आपण, ड्राय लिटर आधी पेटवून देतो, कारण त्याच्यामुळं कलेक्शन चांगलं होतं. त्याच्यामुळे कधीकधी काय होतं की ते लिमिटच्या बाहेर जाऊन वनवा लागतो. त्याच्यानंतर ग्रेझिंग, त्याच्यानंतर टुरिझम. आता टुरिझम जंगलामध्ये गेलो आहे, काहीजण आपण कॅम्प फायर किंवा फॉरेस्ट फायर हे करतो, म्हणजे टुरिझम करताना ते स्प्रेड होतं, त्याच्यानंतर इरेग्युलेट होऊन जातं. त्यानंतर शिफ्टिंग कल्टिवेशन, म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये किंवा पेरिफेरल इंडियामध्ये जर बघितलं तर स्लॅश आणि बर्न, म्हणजे एखादा
जमीन आपण फॉरेस्ट लँड आपण ते पूर्ण जाळून क्लिअर करतो आणि त्याच्यावर ॲग्रिकल्चर क्रॉप उगवतो. आता ह्याच्यामधून काय होतं की ते कधी कधी आउट ऑफ लिमिट जाऊन वणवा लागतो. ठीक आहे. ठीक आहे. जर प्रश्न विचारला की फॉरेस्ट फायरचे मेजर रिझन्स काय आहेत, 2 सांगायचं. एक असतात नॅचरल कॉजेस, दुसरा असतात ह्युमन कॉजेस. ओके. नेक्स्ट आता बघायचं आहे की इम्पॅक्ट ऑफ फॉरेस्ट फायर इन एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी. जर विचारले की फॉरेस्ट फायरचे इम्पॅक्ट काय आहेत, तर आपण सेग्रिगेट करून सांगायचं. एन्व्हायरमेंटल आहेत, इकॉनॉमिक आहेत आणि हेल्थ आहेत. एन्व्हायरमेंटल काय आहेत, बायोडायव्हर्सिटी लॉस म्हणजे तिथं राहणारे सगळे हॅबिटॅट लॉस होतो. त्याच्यानंतर दुसरं आहे सॉईल डिग्रेडेशन, एअर पोल्युशन, कार्बन इमिशन. ठीक आहे. इकॉनॉमिक काय, डॅमेज टू द तेंदू, महुवा म्हणजे नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे त्याच्यावर राहणारे इकोसिझम, टुरिझम लॉसेस, फायर फायटिंग कॉस्ट म्हणजे आग विझवण्यासाठी जी कॉस्ट लागते ती पण कन्सिडर करा. ठीक आहे. दुसरं काय, हेल्थचं काय, रेस्पिरेटरी इश्यूज अमंग लोकल्स. ओके. म्हणजे आपण आता बघितलं की कॉजेस काय आहेत, म्हणजे पहिल्यांदा बघितलं कॉजेस काय आहेत, दुसरं आहे त्याचे इम्पॅक्ट काय होतात, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक, हेल्थ. आता तिसरं काय आहे की बाबा हे फॉरेस्ट फायर प्रिव्हेंट आणि कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंट काय मेजर्स घेतले. आता पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, फॉरेस्ट फायर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट स्कीम जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. आता यामध्ये काय आहे की प्रत्येक ह्याला फंड दिला जातो की म्हणजे तुम्ही फॉरेस्ट एरियामध्ये तुम्ही वॉच टावर्स उभं करा. ठीक आहे. फॉरेस्ट लाईन, ज्या फॉरेस्ट फायर लाईन्स आहेत त्या क्रिएट करा किंवा पाण्याचे जे स्रोत आहेत ते निर्माण करा. ठीक आहे. किंवा या वॉटर टँकसाठी सबसिडी वगैरे दिली जाते. ठीक आहे. फॉरेस्ट फायर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यानंतर नॅशनल ॲक्शन प्लॅन पण आपण केलेला आहे फॉरेस्ट फायर हे करण्यासाठी. त्याच्यानंतर सॅटेलाईट अलर्ट्स आणि वन अग्नी ॲप हे टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रेडिशनल उपाय कोणते, फायर लाईन्स, वॉच टावर्स, वॉटर टँक्स आणि कम्युनिटी फायर वॉचर्स अँड JFM कमिटीज. ठीक आहे. तर आपल्याला उत्तरामध्ये हे सांगायचं आहे की जर प्रश्न विचारला की फॉरेस्ट फायर कंट्रोल करण्यासाठी काय काय करता येईल, तर आपल्याला या स्कीमचा उल्लेख करायचा आहे की एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्याच्यामधून आपल्याला फंड मिळतो. कशासाठी, तर वॉच टावर्स, वॉटर टँक, फायर लाईन्स हे करायला. त्यानंतर टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन म्हणजे सॅटेलाईट अलर्ट्स आहेत, वन ॲग्नी ॲप आपण वापरतोय, प्लस कम्युनिटीला इन्व्हॉल्व करतोय ॲज अ फायर वॉचर्स आणि म्हणजे फॉरेस्ट फायर लागल्यानंतर ते विझवण्यासाठी पण कम्युनिटी हेल्प करते. ठीक आहे. आता दुसरे काही इनोव्हेटिव्ह सोल्युशन आहेत की ज्याच्यामुळं फॉरेस्ट फायर आपल्याला इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कमी करता येईल. ड्रोन सर्व्हिलन्स करता येईल, AI बेस्ड अलर्ट्स देता येतील. त्याच्यामुळं आपल्याला फॉर एक्झाम्पल आता वाईंड कुठून आहे, फॉरेस्ट कुठंपर्यंत पसरू शकतं याचं ऑलरेडी AI बेस्ड मॉडेल तयार केलं, तर त्याच्यानुसार आपल्याला आग विझवण्यासाठी किंवा जे हॉटस्पॉट आहेत की कुठं कुठं आग लागू शकते ते आपल्याला डिटेक्ट करता येईल आणि त्याच्यानुसार पूर्ण व्यवस्थित आपल्याला मॅनेजमेंट करता येईल. त्याच्यानंतर फायर रेजिस्टंट ग्रीन बफर झोन म्हणजे आता एव्हरग्रीन स्पेसिस तिथं लावता येतील. फॉर एक्झाम्पल अझार्डायका इंडिका म्हणजे नीम स्पेसिस किंवा जे सदाहरित वनं आहेत ते जिथं जिथं हॉटस्पॉट आहेत तिथं त्या बाजूला म्हणजे लावता येतील. त्याच्यानंतर लाईव्हलीहूड अल्टरनेटिव्ह टू रिड्यूस महुवा तेंदू. आता काही आहे की कम्युनिटीज आहेत ना ते फॉरेस्टवर डिपेंडेंट असतात, म्हणजे आता महुवा किंवा तेंदू बर्निंग करण्यासाठी. आता मध्य प्रदेशमध्ये एक केस स्टडी आहे की जिथं आधी काय करायचे की तेंदूपत्ता किंवा महुवा गोळा करण्यासाठी जे ड्राय लिटर आहे फॉरेस्टमध्ये पसरलेलं ते पेटवून द्यायचे, पण त्यांनी काय केलेत की आता महुवा नेट्स डिस्ट्रीब्यूट केले. तर महुवा नेट्स काय आहे की ते झाडांना बांधलं जातं आणि जे महुवाची फळं आहेत ते नेटमध्ये पळतात, म्हणजे ड्राय लिटर आहे ते पेटवण्याची काही गरज राहिली नाही. म्हणजे असं काही अल्टरनेटिव्स देता येईल का ज्याच्यामुळे फॉरेस्ट फायर लावण्याचे इन्सिडन्स कमी होतील. त्याच्यानंतर ड्राय लिटर कंपोस्ट करणं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आग लागण्याच्या आधी जे ड्राय लिटर आहे ते ऑलरेडी रेग्युलेट करून पेटवणं आणि त्याच्यामुळे ड्राय लिटर कमी झालं तर फॉरेस्ट फायर लागण्याचे चान्सेस कमी होतील. त्यानंतर इको क्लब्स आणि लोकल रेडिओ बनवून आपल्याला त्याचा अवेअरनेस मेजर करता येईल. ठीक आहे. आपल्याला आता जर विचारलं की इनोव्हेटिव्ह सोल्युशन काय आहेत, तर बाबा AI बेस्ड अलर्ट्स देता येतील ज्याच्यामध्ये वाईड डिरेक्शन किंवा हॉटस्पॉट हे करून. दुसरं आहे ग्रीन बफर झोन्स क्रिएट करता येतील, प्लस लाईव्हलीहूड अल्टरनेटिव्स म्हणजे महुवा नेट इन मध्य प्रदेश हे सांगता येईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर इको क्लब्स आणि लोकल रेडिओ म्हणजे अशी काही टेक्नॉलॉजीज वापरून आपल्याला त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करता येईल. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल आहे मेळघाटमध्ये ट्रायबल यूथ फॉर्म फायर अलर्ट स्क्वॉड.
ठीक आहे. म्हणजे आता हे काय करतात की फायर कुठं लागले ह्याचे अलर्ट्स गावागावामध्ये देतात आणि तिथली कम्युनिटी आग विझवण्यासाठी मदत करतात. लोकल्स आर हायर्ड ॲज अ सीझनल फायर वॉचर्स. म्हणजे गडचिरोलीमध्ये पण ही कन्सेप्ट आहे की लोकल्स हायर्ड ॲज अ सीझनल फायर वॉचर्स. ह्याच्यामुळं काय आहे की आपल्याला त्याच्यावर वॉच ठेवता येते आणि जिथं जिथं आग लागली तिथं इनिशियल फेजमध्येच ते आग विझवता येते. ठीक आहे. तर हे फॉरेस्ट फायर. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॉजेस, ठीक आहे, त्याच्यानंतर इम्पॅक्ट्स आणि आपलं गव्हर्मेंट काय करते विझवण्यासाठी, प्लस आणि आपल्याला फायनल काय की इनोव्हेटिव्ह सोल्युशन काय देता येतील. चला नेक्स्ट. हां, आता हे महत्त्वाचा टॉपिक आहे की जे महिला ॲस्पिरंट्स आहेत की आता इंटरव्ह्यू देणार आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे की असं विचारलं जाते की वुमन फॉरेस्ट कन्झर्वेशन आणि मॅनेजमेंटमध्ये कसे इन्व्हॉल्व आहेत बाबा. तर पहिलं काय की जे प्रायमरी कलेक्टर आहेत ते वुमन असतात. म्हणजे नॉन टिंबर फॉरेस्टर, तेंदू महुवा ती गोळा करायला जातात. त्यानंतर फॉरेस्ट पेट्रोलिंग अँड फायर अलर्ट्स म्हणजे ज्या फॉरेस्ट गार्ड्स आहेत ते बऱ्यापैकी महिला आहेत. त्याच्यानंतर नर्सरी वर्क आणि प्लांटेशन ड्राईव्हमध्ये महिला वर्क करतात. त्यानंतर JFM आणि SHGमध्ये पण महिला वर्क करतात. म्हणजे 4 टाईपचं आपल्याला सांगतात. त्याच्यानंतर जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये महिलांचा रोल काय बाबा, आपण मॅन्डेटरी केले की 33% वुमन रिप्रेझेंटेशन इन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीज. त्यानंतर प्रेसिडेंट अँड ट्रेजरर्स म्हणजे खजिनदार म्हणून ते काम करतात. त्याच्यानंतर मेन काम काय आहे त्यांचं, फॉरेस्ट प्रोटेक्शन, नर्सरी मेंटेनन्स आणि फायर अलर्ट्स. हे खूप महत्त्वाचे काम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय चॅलेंजेस आहेत वुमन फेस इन फॉरेस्ट रिलेटेड रूल्स. पहिलं काय, लिमिटेड डिसिजन मेकिंग पॉवर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ लँड राईट्स अँड फॉरेस्ट ॲक्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर फील्ड डिफिकल्टीज म्हणजे सेफ्टी, सॅनिटेशन, कल्चरल टॅबूज आणि अंडर रिप्रेझेंटेशन इन फॉरेस्ट जॉब्स. ठीक आहे. म्हणजे जर विचारलं की बाबा आपल्याला काय सुधारणा करता येईल किंवा काय तुम्ही कोणत्या ह्याच्यावर ॲज अ म्हणजे जर फॉरेस्ट ऑफिसर झाला तर कोणत्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायला आवडेल, तर तुम्हाला हे सांगायचं आहे की डिसिजन मेकिंग पॉवर कसं इम्प्रूव्ह करता येईल, त्याच्यानंतर फॉरेस्ट ॲक्सेस कसा वाढवता येईल, प्लस काही इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामुळे सेफ्टी, सॅनिटेशन किंवा जे कल्चरल टॅबूज आहेत ते कमी करता येईल आणि रिप्रेझेंटेशन वाढवता येईल. कसं वाढवता येईल ह्या गोष्टीबद्दल वर्कआउट केलं हे सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर असं विचारता येईल की तुम्हाला आम्ही फॉरेस्टमध्ये का घ्यावं किंवा फॉरेस्ट पार्टिसिपेशन म्हणजे वुमनचं पार्टिसिपेशन आलं तर फॉरेस्ट गव्हर्नमेंट कसं इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. पहिलं काय की बाबा इन्सेंटिव्स फॉर म्हणजे जर वुमन आल्या तर त्यांच्या SHG आणि JFMCमध्ये जर आले तर त्यांचे लिवलीहूड इम्प्रूव्ह होईल. प्लस त्यांना ट्रेनिंग, लिडरशिप प्रोग्राम्स दिल्यामुळे त्यांचं जे एम्पॉवरमेंट आहे ते चांगलं होईल. त्याच्यानंतर फॉरेस्ट स्कीम्समध्ये जेंडर ऑडिट्स वगैरे केलं तर म्हणजे इम्प्रूव्ह कसं करता येईल ह्याचे हे वेज दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वुमन इन फायर रिस्पॉन्स आणि इको टुरिझम ॲक्टिव्हिटीज. आता एक सिंधुदुर्गमध्ये एक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये मँग्रू सफारी म्हणून हे SHGनं महिलांनी सुरू केलेलं आहे, ज्यांच्यामुळं काय की त्यांना लिवलीहूड निर्माण झालं आहे, प्लस ते मँग्रू प्रोटेक्ट करतायत. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट काही एक्झाम्पल आहेत की बाबा वुमन लेड कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह. आता हे चिपको मुवमेंट, वुमन हग ट्रीज टू द स्टॉप लॉगिंग म्हणजे हे चिपको मुवमेंट फेमस आहे. सायलेंट व्हॅली प्रोटेस्ट आहे. सिम्प्लिफाय फायर पेट्रोलिंग ह्या पूर्ण वुमन लेड मुवमेंट आहेत. त्याच्यानंतर हे एक आपल्याला 2-3 नावं लक्षात ठेवायचे आहेत की रिसेंटली जे पद्मश्री अवॉर्डी आहेत महाराष्ट्रामधून, एक राहीबाई सोमा पोपेरे आहे, सीड मदर म्हणतात, की ट्रेडिशनल सीड्स व्हरायटीज अहमदनगरमधून त्यांनी प्रोटेक्ट केलेल्या आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग आणि इंडिजिनियस ॲग्रो बायोडायव्हर्सिटी केलेली आहे. दुसरं आहेत सुभाष पालेकर जे नॅचरल फार्मिंग प्रमोटर म्हणजे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग ते महाराष्ट्रामधून आहेत. त्याच्यानंतर आहेत चैत्राम पवार जे ट्रायबल एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, नोन फॉर ग्रासरूट फॉरेस्ट अँड वॉटर कन्झर्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्बीर सय्यद काऊ प्रोटेक्टर म्हणजे हे कॅटल कन्झर्वेशनसाठी यांचं खूप चांगलं काम आहे. असेच काही एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत जसे गौरादेवी, मेधा पाटकर, सुनीता नारायण. हे एकदा फक्त वाचून घ्या. ठीक आहे. आता मेन टॉपिक आहे कन्झर्वेशन व्हर्सेस डेव्हलपमेंट. असं विचारलं जातं की बाबा तुम्ही कन्झर्वेशनसोबत आहात का डेव्हलपमेंटसोबत आहात. आता कसं आहे की जर इंडिया ॲज अ डेव्हलपमेंटल कंट्री आहे, आता डेव्हलपमेंट
पाहिजेच, पण त्याच्यासोबत कन्झर्वेशन पण पाहिजेत. मग त्याचं उत्तर कसं देता येईल? तर त्याचं उत्तर देण्यासाठी पहिला हे समजून घ्यावं लागेल की नेमका कन्फ्लिक्ट काय आहे. ठीक आहे, कन्झर्वेशन आणि डेव्हलपमेंटमध्ये. आता हे काय आहे की टेन्शन बिटवीन प्रिझर्विंग नॅचरल इकोसिस्टीम, म्हणजे जे एक्झिस्टिंग नॅचरल इकोसिस्टीम आहे प्लस डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज ह्यांचा बॅलेन्स कसा मेंटेन करणं, ह्याच्यामध्ये ज्यावेळी जो कन्फ्लिक्ट होतो त्याला म्हणतात कन्झर्वेशन वर्सेस डेव्हलपमेंटल डिबेट. ठीक आहे, आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर कोणतं सांगता येईल? तर आता आरे कारशेड प्रोजेक्ट होता मुंबईमध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं, 2000 प्लस ट्रीज ग्रीन झोनमधले जे ग्रीन ट्रीज होते ते फिल करण्याची प्रोजेक्ट होता, म्हणजे आरे मेट्रोसाठी. आता हे काय आहे की हे डेव्हलपमेंटल आहे, मेट्रो येणं, प्लस त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे की जे एक्झिस्टिंग ग्रीन स्पेस आहे ते कसं करता येईल, ह्याच्यामुळे जे कन्फ्लिक्ट होते त्याला कन्झर्वेशन व्हर्सेस डेव्हलपमेंटल डिबेट म्हणतात. आता सगळेजण म्हणतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंटल उपाय आहे, पण नेमकं काय करायचं हे आधी समजून घ्यावं लागेल. आता त्याच्यासाठी काय आहे की रिसेंट एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत की जे क्लॅश्ड विथ कन्झर्वेशन. आता इटालियन प्रोजेक्ट होता अरुणाचल प्रदेशमध्ये, त्याच्यामध्ये 2700 हेक्टर जे फॉरेस्ट आहे ते डायवर्ट करायचं होतं. त्याच्यानंतर आता रिसेंटली न्यूजमध्ये होता ग्रेट निकोबार प्रोजेक्ट, 130 स्क्वेअर किलोमीटर ट्राईब्स आणि बायोडायव्हर्सिटी अफेक्ट करायचं. ते आपल्याला एक मल्टीमोडल सिक्युरिटी आणि डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट तिथं होता. त्याच्यानंतर असाच एक गोवामधला प्रोजेक्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर अँड वेस्टर्न घाट. ठीक आहे, हे 2-3 एक्झाम्पल लक्षात राहू देत. महाराष्ट्राचे रिलेट आरे, त्याचसोबत बाकीच्या स्टेटमधले काय काय चालू आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आता ॲज अ फॉरेस्ट ऑफिसर किंवा ॲज अ कॉमन की आपल्याला काय करता येईल बाबा की किंवा ॲज अ इंडिया की जिथं डेव्हलपमेंटल आणि कन्झर्वेशन हे दोन्ही पाहिजे, तर काय करता येईल? तर हे सांगायचं आहे की फक्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा ऑप्शन सांगून गप्प बसायचं नाही. आपल्याला सांगायचं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काय करायला पाहिजे? स्ट्रॉंग EIA म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. आता काय करायचं, एखादा प्रोजेक्ट आपण प्लॅन करतो तर EIA करणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे EIA म्हणजे काय की त्या प्रोजेक्टचा त्या एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होणार आहे हे सगळ्यांना, तिथल्या स्टेक होल्डरना इन्व्हॉल्व करणं आणि त्याच्यापासून त्याचं पूर्ण ॲनालिसिस करणं, त्याचं ऑडिट करणं की बाबा खरंच गरजेचं आहे का अल्टरनेटिव्ह त्याला अवेलेबल आहे का, हे त्याचं मॅपिंग करणं, म्हणजे स्ट्रॉंग ते इम्प्लिमेंट करणं ही इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय आहे की वाईल्ड लाईफ मिटिगेशन्स, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा हायवे बांधतो आहे त्याच्यासोबत अंडरपासेस, म्हणजे वाईल्ड लाईफ मुवमेंट करण्यासाठी त्याच्यासोबत अंडरपासेस, ग्रीन ब्रिजेस, हे म्हणजे मिटिगेशन. काही असे स्ट्रक्चर त्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टसोबत इंटिग्रेट करायचं की ज्याच्यामुळे मिनिमम इम्पॅक्ट त्या वाईल्ड लाईफवर किंवा त्या नॅचरल इकोसिस्टीमवर झाला पाहिजे. त्याच्यानंतर फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट किंवा जे लोकल्स आहेत डिसिजन मेकिंग्समध्ये, कारण ते सगळे पहिले रिस्पॉन्डर आणि प्रोटेक्टर असतात, त्यांना त्या डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्व करणं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपेन्सेटरी जे इको कंपेन्सेशन आहे की बाबा फॉर एक्झाम्पल खूपच गरजेचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे जे लॉस होणार आहे ते कुठं ना कुठं तरी कंपेन्सेट करण्यासाठी कंपेन्सेटरी फॉरेस्टेशन करणं, अफॉरेस्टेशन करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे आता कोणताही प्रश्न आला की बाबा जिथं 2 अँगल असतील की जिथं कन्झर्व करावं का डेव्हलपमेंटल करावं, तर त्याच्यासोबत सांगायचं की सस्टेनेबल म्हणजे मिडल पाथ असला पाहिजे. प्लस मिडल पाथ कसा डेव्हलप केला पाहिजे, तर एक एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करायला पाहिजे. ठीक आहे, इकॉलॉजिकल मॅपिंग त्यामध्ये येतं. दुसरं काय की मिटिगेशन म्हणजे ज्याच्यामुळं जो लॉस होणार आहे त्याला मिटिगेट करण्यासाठी त्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टमध्ये काही असे स्ट्रक्चर बांधणं गरजेचं आहे, जसं की अंडरपासेस, ग्रीन ब्रिजेस, प्लस फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, जे लिगल रेमेडीज आहेत त्या व्यवस्थित फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. प्लस जे लोकल आहेत त्यांना डिसिजन मेकिंगमध्ये घेणं, कारण त्यांच्यामुळे आपल्याला अल्टरनेटिव्ज पण भेटू शकतात. आणि त्याच्यानंतर लास्ट रिसॉर्टमध्ये समजा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट डेव्हलप झाला, त्याच्यामुळे जे काही लॉस होणार आहे ते कुठं ना कुठं तरी कंपेन्सेट करण्यासाठी अफॉरेस्टेशन करणं. ठीक आहे, या 4 गोष्टीवर आपल्याला उत्तर फॉर्म करायचं आहे. ठीक आहे, वरचाच आता उत्तर द्यायचं आहे की ॲज अ फॉरेस्ट ऑफिसर हाऊ आय एन्श्युअर कन्झर्वेशन डेव्हलपमेंट गो हँड इन हँड. आता तेच वरचं सांगायचं आहे की फील्ड बेस्ड इकॉलॉजिकल असेसमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस मिटिगेशन लाईक अंडरपासेस, वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्स हे सजेस्ट करणं, प्लस ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि अफॉरेस्टेशन करणं, आणि इन्व्हॉल्व लोकल थ्रू ग्रामसभाज आणि JFMC, म्हणजे हे कंप्रेहेन्सिव्ह ॲन्सर होईल. ठीक आहे, हां, आता आपण याच्यामध्ये काय बघितलं की कन्झर्वेशन वर्सेस
डेव्हलपमेंटल डिबेट काय आहे, एक्झाम्पल कुठं कुठं हे रिसेंटली झाले, प्लस महाराष्ट्राचं एक्झाम्पल, त्याच्यानंतर काय करायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे की बाबा कसं म्हणजे मिडल पाथ कसा काढला पाहिजे, ह्याच्यासाठी ह्या 4 स्टेप्सवर आपल्याला उत्तर सांगणं आहे. ठीक आहे. हां, नेक्स्ट. हां, आता फॉरेस्ट पॉलिसी अँड इट्स इव्हॉल्युशन. आता बघायला गेलं तर 1894ला एक पॉलिसी आली होती, त्यानंतर 1952ला आली होती आणि 1988ला आली होती. पण त्यापैकी आता आपल्याला फक्त 2 इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्या आपण कन्सिडर करत नाही. ठीक आहे. आता पहिलं काय आहे की 1952ची नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी म्हणजे मेन काय बाबा त्याच्यामध्ये हे होते. आता 1947ला भारत स्वतंत्र झाला होता आणि 1952ला आपण ही नॅशनल पॉलिसी आणली होती. त्यावेळेला काय होतं की आपल्याला काही नीड्स होत्या. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं होतं. ठीक आहे. वाढणाऱ्या इंडस्ट्रीला भरपूर टिंबर पाहिजे होतं. मग त्यामुळं ही जी पॉलिसी आहे ना की 1952 ही टिंबर प्रोडक्शनवर बेस्ड होती. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल नीड्स अँड नॅशनल डेव्हलपमेंटच्या करण्यासाठी काही अशा गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये टिंबर प्रोडक्शन जास्तीत जास्त झालं पाहिजे. ठीक आहे. या पॉलिसीनं फॉरेस्टला 4 टाईपमध्ये डिवाईड केलं होतं. प्रोटेक्शन फॉरेस्ट, त्याच्यानंतर नॅशनल फॉरेस्ट, व्हिलेज फॉरेस्ट आणि ट्री लँड्स. ओके. 33% गोल तिथंही सेट केला होता, पण इतका जास्त जो फोकस आहे तो फक्त टिंबर प्रोडक्शनवर होता आणि डेव्हलपमेंटल नीड्स मीट करण्याचं टार्गेट होतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये क्रिटिसाईज काय केलं जातं की टॉप डाऊन अप्रोच म्हणजे वरून ठरवला गेला आणि इग्नोरिंग लोकल कम्युनिटीचे राईट्स ह्याच्यामध्ये कुठंच नव्हते. ठीक आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक, इंडिपेंडंट झाल्यामुळं 1952ला आली, त्याच्यामुळे टिंबर प्रोडक्शन मेन गोल होता. त्याच्यानंतर नॅशनल डेव्हलपमेंटल प्लस टॉप डाऊन अप्रोच आणि लोकल कम्युनिटीचे राईट्स ह्याच्यामध्ये इग्नोर केले गेले होते. ठीक आहे. आता जी आहे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988. आता काय झालं होतं की ह्याच्यामध्ये 1972ला पूर्ण जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आला, भरपूर ॲक्ट्स आले, म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे वाढीस लागलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या पॉलिसीमध्ये काय की मेन गोल काय असला पाहिजे, इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी असला पाहिजे. आधीच्या पॉलिसीमध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि नॅचरल कन्झर्वेशनचा काही अँगल नव्हता. ठीक आहे. पण इथं इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि पीपल्स पार्टिसिपेशन ह्या 3 गोष्टी नवीन आलेल्या आहेत. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट इंट्रोड्यूस केलेले गेले आहे. अफॉरेस्टेशन, ट्रायबल वेलफेअर आणि फॉरेस्ट लँड डायव्हर्जन रिस्ट्रिक्ट करणं या पॉलिसीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर डिफरंट कसं आहे लक्षात ठेवा. वरची जी पॉलिसी आहे 1952ची ती टॉप डाऊन अप्रोच आहे आणि मेन फोकस काय आहे त्याचा टिंबर प्रोडक्शन आणि नॅशनल डेव्हलपमेंटचे गोल फुलफिल करणं आहे. पण 1988ची पॉलिसी काय सांगते की इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी मस्ट आहे. त्यासाठी काय बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं आणि पीपल्स पार्टिसिपेशन म्हणजे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट थ्रू त्यांनी लोकल पीपलना पार्टिसिपेट केले डिसिजन मेकिंगमध्ये. ठीक आहे. प्लस फॉरेस्ट लँड डायव्हर्जन जे नॉन फॉरेस्ट पर्पजसाठी आपण यूज करत होतो त्याच्यावर काहीतरी रेस्ट्रिक्शन लावलेत. ठीक आहे. आता खालच्या ह्याच्यामध्ये पण तेच आहे की फोकस काय आहे याचा टिंबर प्रोडक्शन प्लस नॅशनल नीड्स आहेत आणि 1988 इकॉलॉजी आणि पीपल प्रोव्हाइड करते. टॉप डाऊन आहे आणि पार्टिसिपेटरी आहे. ट्रायबल राईट्स इग्नोर केलेत आणि कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट्री इथं हे केलेत. ठीक आहे. आता फॉरेस्ट कवर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीने सांगितले की फॉरेस्ट कवर 33% असला पाहिजे, पण जो 21चा रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 24.62% फॉरेस्ट कवर सध्या आहे, जो 33% आपण गाठला नाही आहे. ठीक आहे. हिमाचल, उत्तराखंड एक्सिड 60% हिल बट मोस्ट प्लेन्स आर बिहाइंड. ठीक आहे. हिल्समध्ये आपण गाठलेलं आहे पण प्लेन्समध्ये हे आहे. आता सध्या 2018ला एक ड्राफ्ट पॉलिसी आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की प्रायव्हेट पब्लिक पार्टिसिपेशन सांगितलं होतं अफॉरेस्टेशनमध्ये, प्लस प्रायव्हेटायझेशन सांगितलं होतं फॉरेस्टचं. आणि त्याच्यानंतर ही पॉलिसी कशासाठी आणली होती तर फोकस ऑन क्लायमेट चेंज, अर्बन फॉरेस्ट अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे नवीन क्लायमेट चेंजचा मुद्दा आलेला आहे. प्लस अर्बन फॉरेस्ट्री जे 1988च्या पॉलिसीमध्ये नव्हती, प्लस टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन झाले. मग ते सगळे इंटिग्रेट करण्यासाठी आपण 2018ला एक पॉलिसीचं म्हणजे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीचा ड्राफ्ट आणला. पण तो क्रिटिसाईज कशासाठी केला गेला की प्रायव्हेटायझेशन केलं गेलं,
त्याच्यानंतर फॉरेस्ट राईट्स ॲक्टचा कुठंच उल्लेख नाही आहे. प्लस ह्याच्यामुळं काही म्हणजे पब्लिक आणि जे एक्सपर्ट आहेत त्यांनी ती क्रिटिसाईज केलेली आहे. आता जर प्रश्न विचारला की लिमिटेशन्स काय आहेत करंट फॉरेस्ट पॉलिसीचे, म्हणजे आपण 1988 फॉलो करतो आहे, तर आपण सांगायचं की क्लायमेट फायनान्स म्हणजे जे नवीन क्लायमेट चेंज आहे त्याचं फायनान्स ॲडॅप्ट हे करत नाही. कार्बन क्रेडिट्स, ज्या कार्बन क्रेडिट्सच्या टर्म्स आहेत किंवा जे टेक्नॉलॉजी यूज आहे नवीन कार्बन किंवा ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी, ते 1988 नव्हतं, ते आपल्याला इन्व्हॉल्व करावं लागेल. प्लस प्रायव्हेट सेक्टर आणि पुअर इंटिग्रेशन विथ फॉरेस्ट राईट ॲक्ट, म्हणजे 2006 फॉरेस्ट राईट ॲक्ट आला आणि त्याच्या आधी 1988 ही पॉलिसी आलेली आहे. मग ह्या दोघांचं कुठं ना कुठं तरी कोएक्झिस्टच झालं पाहिजे, मग ते नवीन ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. आता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा फॉरेस्ट पॉलिसीच्या फ्रेमवर्कमध्ये महाराष्ट्रानं कुठल्या स्टेप्स घेतल्या आहेत. तर ग्रीन मिशन एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय करतो आपण, माझी वसुंधरा अभियान, त्याच्यानंतर बांबू आणि ॲग्रो फॉरेस्ट्री आपण प्रमोट करतो आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंटल कॉर्पोरेशन, याच्यामध्ये नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस किंवा जे काही प्रोटेक्शनचे मेजर्स आहेत ते करतो आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ग्रीन मिशन, त्याच्यानंतर माझी वसुंधरा अभियान, त्याच्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या पॉलिसीज आणि जे काय ग्रीन इको क्लब्स म्हणजे हरित सेना, त्याच्यानंतर हेल्पलाईन, अशा काही गोष्टी आपण महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटनं स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर जर असा प्रश्न विचारला की व्हॉट रिफॉर्म्स आर नीडेड इन फॉरेस्ट इंडियाज फॉरेस्ट गव्हर्नन्स सिस्टीम, तर आपल्याला हे सांगता येईल की नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी अपडेट करावं लागेल. त्याच्यानंतर फॉरेस्ट राईट्स ॲक्ट्स आणि बायोडायव्हर्सिटी लॉज इंटिग्रेट करावे लागतील. प्लस फॉरेस्ट रेकॉर्ड स्ट्रेंथनिंग, अशा काही गोष्टी आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज सांगता येईल. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता. आता फॉरेस्ट राईट ॲक्ट आणि क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट हे एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे आपण एकदा बघू. फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006. ठीक आहे, आणि व्हाय इट इज एनेक्टेड म्हणजे 1988 नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आली. त्याच्यामध्ये आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट सांगितलं आणि जे लोकल कम्युनिटीज आहेत त्यांना इन्व्हॉल्व करायला सांगितलं फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे. आता फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे ना, काय करायला की हिस्टॉरिकल इनजस्टिस टू फॉरेस्ट ड्वेलिंग कम्युनिटीज बाय रिकग्नायझिंग देअर राईट्स टू फॉरेस्ट लँड अँड रिसोर्सेस. आता काय झालं होतं की 1927 जो फॉरेस्ट राईट ॲक्ट आला, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्या ब्रिटिशांनी एनेक्ट केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की जे नॅशनल किंवा जे फॉरेस्ट आहे ते नॅशनल प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये कुणालाच जे काही राहणारे अबोरिजिनल ट्राईब्स वगैरे आहेत त्यांना काही राईट्स नाही आहेत. ठीक आहे, किंवा जे सेटल केले गेले. आता फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करा की वर ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर बसला आहे आणि त्याकडं सेटलमेंट करण्यासाठी म्हणजे फॉरेस्ट राईटचे सेटलमेंट करण्यासाठी एखादा आदिवासी गेला आहे. ठीक आहे, मग ते व्यवस्थित सेटल झालेत का बाबा, तर अजिबात नाही. मग ते हिस्टॉरिकल इनजस्टिस झालं आहे त्यांच्यावर आणि तो करेक्ट करण्यासाठी आपण फॉरेस्ट राईट ॲक्ट आणलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे आपण, इंडिव्हिज्युअल आणि कम्युनिटी असे 2 टाईपचे राईट्स, कोणाला एक शेड्यूल्ड ट्राईब्स आणि अदर OTFD ह्या 2 कम्युनिटीजला आपण हे फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006 दिलेले आहेत. ठीक आहे, समजून घ्या व्यवस्थित. म्हणजे 1927 जे राईट्स दिले नव्हते व्यवस्थित किंवा जे सेटलमेंट व्यवस्थित पद्धतीने केले गेले नव्हते किंवा रिकग्नाईज केले गेले नव्हते, ते 2006 आपण ह्या 2 कम्युनिटीजना दिलेले आहेत. त्याच्यासाठी फॉरेस्ट राईट ॲक्ट आलेला आहे. आता कोणत्या प्रकारचे राईट्स दिलेले आहेत, तर पहिलं आहे इंडिव्हिज्युअल राईट्स. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, 4 हेक्टरपर्यंत फॉरेस्ट लँड अंडर यूज बिफोर 13 आता ही तारीख ठरवलेली आहे. का ठरवलेली ही मलाही माहीत नाही, म्हणजे त्याचं लॉजिक काही कळालं नाही की या तारखेच्या आधी जे कोणी बाबा ज्यांची काही शेती वगैरे असेल किंवा त्यांचे ते फॉरेस्टमध्ये राहत असतील तर त्यांना बाबा 4 हेक्टर्स ऑफ फॉरेस्ट लँड अंडर यूज म्हणजे इंडिव्हिज्युअल कल्टिवेशनसाठी दिलं जातं. दुसरं आहे कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स. याच्यामध्ये काय आहे की ॲक्सेस, मॅनेज आणि कन्झर्व फॉरेस्ट टू कलेक्ट द सेल नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस. म्हणजे आधी कसं आहे की बाबा ते आपण रिकग्नाईज केलेले राईट्स आहेत
आधी ते फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या डिस्क्रिप्शनवर अवेलेबल होतं. म्हणजे काय की म्हणजे मला वाटलं की बाबा आज मी राईट्स देईल, ठीक आहे, आणि मला उद्या वाटलं की मी नाही देणार, म्हणजे मी एंट्री करू देणार नाही. पण ह्याच्यामुळं काय झालं की या FRAमुळं की बाबा हे लिगलाईज झाले, की हे कन्फर्म झाले की कम्युनिटी फॉरेस्ट राईट ॲक्ट्स आहेत. म्हणजे मी जंगलामध्ये जाऊ शकतो, तिथलं काही रेग्युलेट ग्रेझिंग वगैरे करू शकतो, प्लस त्याच्यामध्ये नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे मी तेंदूपत्ता किंवा जे काही नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत ते गोळा करू शकतो बाय लिगल टर्म्स. ओके, ह्याच्यासाठी आपण हे फॉरेस्ट राईट्स ॲक्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे एखाद्या कम्युनिटीला म्हणजे जो ST आणि OTFD ज्या ह्यांना राईट्स द्यायचे आहेत, आता ते कसं दिलं जातात बाबा, तर त्याच्यामध्ये 3 लेवलला दिलं जातं. म्हणजे काय करतं की 3 लेवल्स असतात. ग्रामसभा जी असते ती क्लेम्स, म्हणजे आता मला क्लेम करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल मी इथं राहत आहे, हे फॉरेस्ट आहे, मी इथं राहत आहे, तर मी काय करेल की ग्रामसभाला मी क्लेम करेल की माझं इथं काहीतरी राईट्स आहेत, ठीक आहे. मग ग्रामसभा काय करेल की ते क्लेम्स व्हेरीफाय करेल की बाबा इथं राहतो होता का खरंच, म्हणजे आधीपासून 3 जनरेशन किंवा 75 वर्ष हा राहत होता का, हे क्लेम व्हेरीफाय करेल. त्याच्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर तो सब डिव्हिजनल लेवल कमिटीला म्हणजे SDLCला पाठवून देईल, ठीक आहे. म्हणजे ही काय करेल की बाबा हे ग्रामसभेनं दिलं आहे, हे रिव्ह्यू करेल एकदा व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल ते परत रिकमेंड करेल, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय करेल, हे तिसऱ्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला जाईल, म्हणजे DLCला, जिथं DFO पण कमिटीचा मेंबर असतो. आता DFO काय करेल, फायनल अप्रूव्ह देईल, ठीक आहे. म्हणजे 3 लेवलला हे वर्क होतं, ठीक आहे. आता हे कशासाठी करायचं आहे आपल्याला, तर इंडिव्हिज्युअल राईट्स आणि कम्युनिटी फॉरेस्ट राईट ॲक्ट, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आता असं म्हटलं जातं की बाबा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट आहे ते त्याच्यामुळं काय आहे की लिगल सेटलमेंट्स वाढल्या. आता म्हणजे काय आहे की ह्या फॉरेस्ट राईट ॲक्टनं रिकग्नाईज केलं, मग लोक काय म्हणायला लागले की बाबा आमचे फॉरेस्टमध्ये राईट्स आहेत. मग बऱ्यापैकी लोक जाऊन फॉरेस्टमध्ये सेटल व्हायला लागले, त्याच्यामुळं फॉरेस्टचं डिग्रेडेशन किंवा एन्क्रोचमेंट वाढली, ठीक आहे. आता ह्याच्यामुळं फॉरेस्ट गव्हर्नन्समध्ये पण इम्पॅक्ट झाला. तर कसं चेंज झालं बाबा, आता FRA काय आहे की कंट्रोल फ्रॉम फॉरेस्ट डिपार्टमेंट, म्हणजे डिस्क्रेशनवर अवेलेबल होतं, ठीक आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं डिस्क्रेशन म्हणजे मी आज राईट देईल किंवा नाही हे फॉरेस्ट डिपार्टमेंट ठरवत होतं. ते लोकल कम्युनिटीकडे पॉवर गेली, म्हणजे ग्रामसभेकडं पॉवर गेली. त्याच्यानंतर ट्रेडिशनल जे यूज आहेत ते लिगल बेसिस मिळालं, प्लस ह्याच्यामुळं काय झालं की ते फॉरेस्टला कन्झर्व करण्यासाठी कम्युनिटी पुढे यायला लागली, ठीक आहे. हे पॉझिटिव्ह आस्पेक्ट लक्षात घ्या. म्हणजे निगेटिव्ह क्रिटिसाईज काय केलं जातं की ह्याच्यामुळं काय झालं की एन्क्रोचमेंट वाढली बाबा फॉरेस्ट एरियामुळं मध्ये, ठीक आहे. त्यासोबत पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय आहे त्याचे की डिस्क्रेशन कमी झालं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, प्लस लोकल डिसिजन मेकिंग पॉवर आली ग्रामसभेकडं, प्लस आता कम्युनिटीला राईट्स मिळालेत, म्हणजे कम्युनिटी तिथं ग्रेझिंग करायला लागले, नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस गोळा करायला लागले. त्याच्यामुळं काय झालं की ते फॉरेस्टला प्रोटेक्ट पण करायला लागले, त्याच्यामुळं फॉरेस्ट प्रोटेक्शन वाढलं, ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता काय आहे की हा प्रश्न विचारला जातो की काय चॅलेंजेस आहेत बाबा फॉरेस्ट राईट इम्प्लिमेंट करण्यासाठी. पहिलं काय, लॅक ऑफ अवेअरनेस आहे, ठीक आहे. दुसरं, फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वतःची पॉवर देण्यासाठी रेजिस्ट करतात, म्हणजे ठीक आहे, म्हणजे लिगल बेसिस आहे पण फॉरेस्ट डिपार्टमेंट तयार नाही आहेत अजून पण द्यायला. त्याच्यानंतर डॉक्युमेंट म्हणजे प्रूफ दाखवायला लागतं की मी तिथं राहायला होतो किंवा मी तिथं काहीतरी माझे 3 जनरेशन माझ्या तिथं जंगलामध्ये होत्या, ह्याचं काहीतरी डॉक्युमेंटला प्रूफ दाखवायला लागतं. म्हणजे ओव्हर रिलायन्स आहे. तिसरं काय की खूप प्रोसेस स्लो आहे आणि ग्रामसभाची एवढी कॅपॅसिटी नाही की ते पूर्ण रेकॉर्ड वगैरे व्हेरीफाय करतील, किंवा त्यांच्याकडं मार्किंग नाही आहे कुठं फॉरेस्ट एरिया आहे कुठं सिव्हिल एरिया आहे, ह्याचं काही कॅपेबिलिटीज नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे चॅलेंजेस येतात. आता हे महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रात खूप जे कम्युनिटी फॉरेस्ट राईट ॲक्ट इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप पुढं आहे. त्याच्यामधले फेमस एक्झाम्पल आहे मेंढालेखा गडचिरोलीमधलं. बांबू सेल्स आणि फॉरेस्ट प्रोटेक्शन म्हणजे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत हे फॉरेस्ट राईट्स वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर पाचगाव आणि मेंढालेखा हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अकरे नाशिकमधलं आहे, त्याच्यामध्ये नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस मॅनेज करण्यासाठी हे पूर्ण कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स ॲक्ट दिलेले आहेत, ठीक आहे. तर आपण आत्ता बघितलं फॉरेस्ट राईट्स ॲक्ट आणि त्याच्यामध्ये होणारे चॅलेंजेस.
ठीक आहे, आणि त्याचं कसं फॉरेस्ट ॲक्ट रिकग्नाईज कसं केलं जातं. आता त्याच्यामध्येच एक ह्या ॲक्टमध्ये एक क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आहे. ठीक आहे, आता या ॲक्टमध्ये असं सांगितलं गेलं की फॉरेस्ट राईट ॲक्ट आता कुठल्या कुठल्या एरियामध्ये देऊ शकतं, पूर्ण म्हणजे नॅशनल पार्क असेल तरी देता येतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही फॉरेस्टेड एरिया जिथं राईट सेटल केले गेले नाहीत, आता नॅशनल पार्कमध्ये पूर्ण राईट सेटल केले गेलेले असतात. ठीक आहे, आता दुसरा जो एरिया आहे की जिथं फॉरेस्ट लँड आहे तिथं देऊ शकतो. ठीक आहे, पण असा काही एरिया आहे जो क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आहे, म्हणजे तो वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट करण्यासाठी खूप एरिया इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की पूर्ण ह्युमन प्रेझेन्स नसला पाहिजे. ठीक आहे, तर त्या कन्झर्वेशन म्हणजे वाईल्ड लाईफ ते सोडून आपल्याला कुठंही फॉरेस्ट राईट ॲक्ट्स देता येतात. लक्षात आलं. म्हणजे क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट काय आहे की असा एरिया जो वाईल्ड लाईफला प्रोटेक्ट करण्यासाठी खूप क्रिटिकल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमन प्रेझेन्स एकदम झिरो पाहिजे. तो एरिया सोडून आपल्याला कुठंही फॉरेस्ट राईट्स देता येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आणि ट्रायबल राईट्स कसं करता येईल बाबा. तर जो पण क्रिटिकल वाईल्ड लाईफ एरिया वगैरे असेल तिथं ग्रामसभा कन्सल्टेट म्हणजे पूर्ण ग्रामसभेला कन्सल्ट केलं पाहिजे, नेमकं तिथं व्यवस्थित केपेबिलिटी डेव्हलप केली पाहिजे. त्याच्यानंतर कम्युनिटी बेस्ड कन्झर्वेशन आणि व्हॉलंटरी रिलोकेशन. आता क्रिटिकली वाईल्ड लाईफ जर डिक्लेअर झालं तर तिथलं ह्युमन प्रेझेन्स आपल्याला झिरो पाहिजे. मग तिथल्या जर ट्रायबल लोक जर राहत असतील तर त्यांना व्हॉलंटरी रिलोकेशन म्हणजे अशा काही फॅसिलिटीज बाहेर दिल्या पाहिजेत की ते मनानं बाबा तिकडं शिफ्ट होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी मॅपिंग आणि हॅबिटॅट मॉनिटरिंग लोकल पार्टिसिपेशनला म्हणजे त्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांना इन्व्हॉल्व करावं लागेल. त्याच्यानंतर इविक्शन सेंट्रिक अप्रोच म्हणजे असं नाही पाहिजे की बाबा आज हा क्रिटिकली वाईल्ड लाईफ एरिया हॅबिटॅट डिक्लेअर केला आणि तुम्ही इथून निघून जावा. तुम्ही तसं करू नका. पूर्ण इविक्शन न करण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित त्यांच्या फॅसिलिटेट करा आणि चांगलं तिथं डेव्हलपमेंट करून अशी साईट तयार करा की ते स्वतःहून तिकडं निघून जातील. आणि ते जर शक्य नसेल को एक्झिस्टन्स मॉडेल जे ताडोबा अंधेरी ह्याच्यामध्ये वाघांच्या रिलेटेड डेव्हलप केलेलं आहे, असं काही करता येईल. ठीक आहे, हे क्लिअर झालं. चला नेक्स्ट. हां, आता हे महत्त्वाची कन्सेप्ट आहे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट. आता हे कधी आले, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 आलेली आहे. ह्याच्यामध्ये काय करतो आपण कोलॅबरेटिव्ह अप्रोच असतो म्हणजे लोकल कम्युनिटीज ठीक आहे प्लस फॉरेस्ट डिपार्टमेंट. कशासाठी की जे फॉरेस्ट जे आहे ते फक्त बाबा फॉरेस्ट डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, हे लोकल कम्युनिटीज पण आले पाहिजेत आणि त्यांनी ते प्रोटेक्ट केले पाहिजेत आणि त्यांच्या ते प्रोटेक्ट केल्यामुळे त्यांना काही आपल्याला काय करायला पाहिजे की बेनिफिट शेअरिंग करायला पाहिजे. म्हणजे त्यांना काहीतरी बेनिफिट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस गोळा करणं किंवा जे काही आता फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेशमध्ये जे पण काही फेलिंग होतं म्हणजे टीकचं जे फेलिंग होतं त्याचे 2 किंवा 3% ते लोकल कम्युनिटीला दिलं जातं आणि त्याच्या बदल्यात ते काय करतात ते प्रोटेक्ट करतात किंवा फायर जर लागली तर त्यांना ते लोकल लेवलला फायर वॉचर म्हणून काम करतात किंवा एन्क्रोचमेंट होण्यापासून रोखतात किंवा इल्लिगल फेलिंग रोखतात. म्हणजे ठीक आहे, आपल्याला नेमकं सोप्या भाषेत काय सांगायचं आहे की कोलॅबरेटिव्ह अप्रोच आहे कुणाकुणामध्ये लोकल कम्युनिटीज आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट. कशासाठी प्रोटेक्शन आणि मॅनेजमेंट आणि त्याच्या बदल्यात काय बेनिफिट शेअरिंग. ठीक आहे, मॉनिटरी असेल किंवा इन मॉनिटर बाकीच्या ह्याच्यामध्ये असेल. ठीक आहे, आता एवढं चांगलं असताना त्याचे लिमिटेशन्स काय आहेत म्हणजे स्ट्रेंथ बघता येईल. कम्युनिटी पार्टिसिपेशन आलं तर व्यवस्थित प्रोटेक्शन केलं जातं कारण ते पहिला रिस्पॉन्डर असतात कोणताही इश्यू झाला तर. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोटेक्शन म्हणजे काय की बाबा कमी खर्चामध्ये ते लोकल लोक अवेलेबल होतात आणि ते व्यवस्थित प्रोटेक्ट करतात कारण त्यांच्याकडे ट्रेडिशनल नॉलेज असतं. ठीक आहे, आणि ह्याच्यामुळं काय होतं की इम्प्रूव्ड फॉरेस्ट कव्हर म्हणजे आता काय कधी कधी काय होतं की समजा एखाद्या लोकांची फॉरेस्टच्या शेजारी फॉरेस्ट लँड आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांची स्वतःची ॲग्रिकल्चर लँड आहे, ते काय करतात स्वतः फॉरेस्ट फायर पेटवून देतात. ठीक आहे, मग त्यांना जर आपण फॉरेस्ट मॅनेजमध्ये इन्व्हॉल्व केलं तर ते फॉरेस्ट कव्हर व्यवस्थित इम्प्रूव्ह होतो. हां, स्ट्रेंथ काय सांगता येतील कम्युनिटी पार्टिसिपेशन वाढतं, कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोटेक्शन होतं आणि फॉरेस्ट कव्हर
वाढतं. ठीक आहे. आता लिमिटेशन काय आहे की या जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट फक्त आपण उल्लेख केला आहे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीमध्ये, याला काही लिगल बँकिंग नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मॉनिटरी बेनिफिट्स मिळेलच असं नाही आहे. त्याच्यानंतर ह्याचे जे रूल्स आहेत किंवा जे क्रायटेरिया आहेत ते फॉरेस्ट डिपार्टमेंट ठरवतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लो ऑटोनॉमी आहे. त्याच्यानंतर अनइवन बेनिफिट शेअरिंग, म्हणजे काय होतं की कधी कधी बेनिफिट शेअरिंग अनइवन असल्यामुळं त्याची इतकं व्यवस्थित ते ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट होत नाही. त्याच्यानंतर लिमिटेड कॅपॅसिटी, ज्या लोकल कम्युनिटीज आहेत त्यांच्याकडं इतकं ट्रेनिंग किंवा मॅनपॉवर किंवा जे टेक्निकल नॉलेज लागतं फॉरेस्ट मॅनेजमेंटसाठी ते नसतं. त्याच्यामुळं इतकं व्यवस्थित त्याचं आउटपुट आपल्याला भेटत नाही. ठीक आहे. तर हे आपल्याला स्ट्रेंथ्स आणि लिमिटेशन्स सांगता येतील. आता असा प्रश्न विचारला जातो की JFM बाबा वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळं आहे, कारण त्याला लिगल बॅकिंग नाही आहे, युनिव्हर्सल हे नाही आहे, ते फक्त नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीमध्ये मेन्शन केलेलं आहे. प्लस वेगवेगळ्या स्टेटमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ॲडॉप्ट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे रिझन्स काय आहेत की बाबा फॉरेस्ट डिपार्टमेंट ॲटिट्यूड. ठीक आहे. त्याच्यानंतर NGO सपोर्ट, स्कीम कन्व्हर्जन्स, लोकल सोशो पॉलिटिकल फॅक्टर्स, याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर आता जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटचं महाराष्ट्रामध्ये स्टेटस काय आहे, तर महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे. याच्यामध्ये 12,000 जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीज आहेत, 30 लाख हेक्टर फॉरेस्ट लँड आपण हे करतो आहे. त्याच्यानंतर गडचिरोली मेळघाट कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट्री विथ बेनिफिट शेअरिंग अँड बांबू आणि NTAP हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मेंढालेखा जे आपण वर बघितलं ते इथं पण उदाहरण देऊ शकतो. अकरे इन नाशिक. ठीक आहे. हे उदाहरण आपल्याला देता येतील. त्याच्यानंतर एक्झाम्पल पाचगाव बांबू एंटरप्राइजेस, मेंढालेखा जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट अकरे, SHG बेस्ड प्लांटेशन, राळेगण सिद्धी वॉटरशेड लिंक्ड ऑपरेशन हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आता काय आहे की बाबा जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी ग्रासरूट लेवलला मॅनेज करण्यासाठी काय काय चॅलेंजेस येऊ शकतात. पहिलं तर लो अवेअरनेस आहे, लोकांना माहीतच नाही नेमकं काय आहे. त्याच्यानंतर पुअर रेकॉर्ड किपिंग, म्हणजे त्यांच्याकडं कसं रेकॉर्ड कीप केलं जाईल की बाबा या वेळेला किती कटिंग झालं किंवा किती रेव्हेन्यू जनरेट झाला, ह्याचं काही व्यवस्थित नाही आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ लिगल बँकिंग नसल्यामुळं काय होतं की बेनिफिट शेअरिंगच्या टायमाला कधी कधी फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना मॉनिटरी बेनिफिट किंवा बाकीचे बेनिफिट्स देत नाहीत. ठीक आहे. डॉमिनन्स आहे आणि डिलेड बेनिफिट शेअरिंग आहे, या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटला लिगल स्टेटस का दिलं नाही, तर बाबा जे फॉरेस्ट राईट ॲक्ट्स आहेत त्याच्यामध्ये क्लॅश होईल. ठीक आहे. जर जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण आपण सांगितले की कम्युनिटीला इन्व्हॉल्व करा, प्लस फॉरेस्ट राईट ॲक्ट्समध्ये पण आपण सांगितले की कम्युनिटीला इन्व्हॉल्व करा, या दोघांच्यामध्ये क्लॅश होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कंट्रोल कमी होऊन जाईल, त्यामुळं आपण देत नाही. दुसरं काय की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेटस ऑफर फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या फॉरेस्टला वेगवेगळ्या टाईपचं आपल्याला मॉडेल ॲडॉप्ट करावं लागेल इरिस्पेक्ट ऑफ म्हणजे काही ठिकाणी फॉरेस्ट वेगळे आहेत, म्हणजे ते युनिव्हर्सल लिगल लॉ तिथं व्यवस्थित लागू नाही होणार. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हे करावं लागेल. ठीक आहे. हे आपल्याला बघायचं आहे. हां. आता नेक्स्ट टॉपिक आहे ॲग्रो फॉरेस्ट्री. ठीक आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री आणि सोशल फॉरेस्ट्री हे दोन इम्पॉर्टंट आहेत. आता ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय आहे की लँड यूज सिस्टीम आहे, याच्यामध्ये ट्रीज प्लस ॲग्रिकल्चर क्रॉप्स आणि कधीकधी ॲग्रिकल्चर क्रॉप्स आणि कधीकधी लाईव्हस्टॉक हे एकाच सेम लँडवर आपण घेतो. ठीक आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय की फक्त ट्री आणि क्रॉप नसतात, ह्याच्यामध्ये ट्री क्रॉप असतात प्लस कधीकधी लाईव्हस्टॉक पण असतो. ठीक आहे. आणि हे प्रायव्हेट लँडवर आपण हे करतो. आता सोशल फॉरेस्ट्री आहे की कम्युनिटी नीड्स युजिंग व्हिलेज लँड किंवा ज्या कम्युनिटीच्या नीड्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अर्बन फॉरेस्ट्री म्हणजे सोशल फॉरेस्ट्रीचं उदाहरण आहे. याच्यामध्ये काय आहे की अर्बन लोकांच्या ज्या नीड्स आहेत, म्हणजे आता पोल्युशन होते, ठीक आहे, ते रोखायचं आहे, तर ते अर्बन स्पेसेसमध्ये प्लांटेशन करणं ह्याला अर्बन फॉरेस्ट्री म्हणतात. म्हणजे काय आहे की कम्युनिटी नीड्स सॅटिस्फाईड करण्यासाठी जे काही फॉरेस्ट्री केली जाते त्याला सोशल फॉरेस्ट्री म्हणतात. आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीचं काय आहे की मेन की बाबा प्रायव्हेट फार्मलँडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त इन्कम भेटण्यासाठी ट्री प्लस क्रॉप कधीकधी लाईव्हस्टॉक पण इंटिग्रेट केला जातो आणि सेम लँड यूज पॅटर्नवर, याला आपण ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय देता येईल, कस्टर्ड ॲपल विथ मिलेट्स, सीताफळ आणि बाकीच्या काही ग्रासेस वगैरे उगवले जातात. त्याच्यानंतर आता बघता येईल की बाबा ॲग्रो फॉरेस्ट्रीचे बेनिफिट्स काय आहेत. आता
फार्मरला काय आहे की ॲडिशनल इन्कम आहे टिंबर फ्रूट फॉडरपासून. त्याच्यानंतर क्रॉप फेल्युअर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस पाऊस जास्त पडला तिथं क्रॉप फेल्युअर झालं, ठीक आहे, पण ते झाडं राहिल्यामुळे त्याला एक्स्ट्रा इन्कम त्यामुळे शॉक ऑब्झर्व मिळतं. त्याच्यानंतर शेड आणि फॉडर फॉर लाईव्हस्टॉक हे इम्पॉर्टंट आहेत. एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स काय आहेत? सॉईल कन्झर्वेशन, त्याच्यानंतर कार्बन सिक्वेस्ट्रेशन जास्त होतं त्याच्यामुळे मायक्रो क्लायमेट तयार होतं. आणि बायोडायव्हर्सिटी सपोर्ट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची बायोडायव्हर्सिटी तिथं डेव्हलप होते. आता एक्झाम्पल काय सांगता येईल? सुबायोटिक ऑन बंड्स प्रोटेक्ट सॉईल म्हणजे आता एखादं ॲग्रिकल्चर लँड आहे, आपण काय करतो आहे की इथं हे प्रोटेक्ट करण्यासाठी फॉर एक्झाम्पल इथं वाईंड आहे, वाईंड खूप पद्धतीने येत आहे तर वाईंड ब्रेक्स हे पण एक ॲग्रो फॉरेस्ट्रीचं उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता चॅलेंजेस काय आहेत? इतकं चांगलं असताना बाबा तर ॲग्रो फॉरेस्ट्री प्रमोट का झाली नाही इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये? तर रेग्युलेटरी हर्डल्स आहेत, म्हणजे ज्या वेळेला आपण ट्री फेलिंग करतो किंवा ट्रान्सपोर्ट करतो त्याच्यासाठी रेग्युलेटरी परमिशन वगैरे घ्यायची गरज लागते. त्याच्यानंतर पुअर ॲक्सेस टू क्वालिटी प्लांटिंग मटेरियल म्हणजे नर्सरीमधून जे प्लांट मिळतात चांगल्या क्वालिटीचे मिळत नाहीत. त्याच्यानंतर मार्केट लिंकेज व्यवस्थित नाही आहेत. त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेड लँड होल्डिंग म्हणजे आता तुकडीकरण जे शेतीचं झाले ऑलरेडी तिथं क्रॉप लावायलाच जागा नाही, मग ते ट्रीज कुठून लावायचं हा एक मोठा विषय आहे. प्लस लो अवेअरनेस म्हणजे त्याचे काही वेळेला आपल्याला फायदेच माहीत नसतात. ठीक आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा कोणत्या ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम तुमच्याकडं डिस्ट्रिक्टमध्ये यूज केल्या जातात? आता सांगली सोलापूरला बघितलं तर कस्टर्ड ॲपल ज्वार लावलं जातं, नीम बाबूळ ऑन बंड्स ऑन फ्युअल सॉईल प्रोटेक्शन. त्याच्यानंतर सम हॉर्टिकल्चर बेस्ड सिस्टीम आमला टर्मरिक. ट्रायबल एरियाजमध्ये काय बांबू पॅडी आर प्रमोटेड अंडर FRA लिंक्ड ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे हे सगळीकडे उदाहरण देता येईल. ठीक आहे. आता सोशल फॉरेस्ट्री मग अशी सांगितलं की ग्रोईंग अँड प्रोटेक्टिंग ट्रीज ऑन व्हिलेज रोड साईड स्कूल किंवा डिग्रेडेड फॉरेस्ट म्हणजे कम्युनिटी लँड असली पाहिजे आणि लोकल कम्युनिटीच्या नीड फुलफिल झाल्या पाहिजेत. ठीक आहे. कशाच्या नीड? फ्युअल वूड फॉडर किंवा स्मॉल टिंबर. ठीक आहे. आता 1970मध्ये हे झालं कशासाठी? रिड्यूस प्रेशर ऑन रिझर्व्ड आणि रिझर्व फॉरेस्ट म्हणजे जे ट्रेडिशनल फॉरेस्ट आहेत त्यांचं प्रेशर रिड्यूस करण्यासाठी प्लस लोकल कम्युनिटीला इन्व्हॉल्व करण्यासाठी. आता त्याचे टाईप्स आहेत वेगवेगळे. आता पहिलं आहे फार्म फॉरेस्ट्री म्हणजे ट्रीज बाय इंडिव्हिज्युअल फार्मर्स. ते काय आहे की म्हणजे स्वतःची फार्म लँड आहे तिथं मी काय करेल की पूर्ण टीक किंवा सुबाबूळ लावल. ठीक आहे. फार्म फॉरेस्ट्री म्हणजे झाडांचंच क्रॉप घेईल. दुसरं आहे कम्युनिटी फॉरेस्ट्री कॉमन विलेज अँड लँड्स म्हणजे बांबू बाबूळ वगैरे जे आता काही पडीक लँड असते मी तिथं लावल आणि त्याचं जे बेनिफिट आहे ते सगळ्यांमध्ये शेअर करेल. तिसरं आहे एक्सटेन्शन फॉरेस्ट्री म्हणजे आता जे रोड आहेत कॅनल आहे किंवा जे रेल्वे आहेत त्याच्या बाजूने जे झाडं लावल त्याला एक्सटेन्शन फॉरेस्ट्री म्हणतात. आणि चौथा आहे ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे ट्री आणि क्रॉप. ओके. आता काय चॅलेंजेस आहेत बाबा सोशल फॉरेस्ट्री? लॅक ऑफ पीपल पार्टिसिपेशन म्हणजे आता झाडं लावायला सगळेजण येतात पण ते प्रोटेक्ट करायला कोण येत नाही. ठीक आहे. लँड अवेलेबिलिटी आणि एन्क्रोचमेंट म्हणजे लावलेली झाडं कधी तोडली जातात. त्याच्यानंतर काही वेळेला काय होतं की पुअर स्पेसिस सिलेक्शन म्हणजे आता फक्त लावायचं म्हणून लावतो म्हणजे रेग्युलेटरी फुलफिल करण्यासाठी पण ते स्पेसिस तिथं ॲडॅप्ट होत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर बेनिफिट शेअरिंग म्हणजे आता एखादं झाड आहे जे कम्युनिटी लँडवर आहे आणि त्याच्यापासून जे बेनिफिट मिळणार आहे ते कसं शेअर करायचं ह्याच्यामध्ये एक वाक्यता नसते त्याच्यामुळे हे फेल होतं कधी. ठीक आहे. आता वरचाच प्रश्न आहे की डिफरन्स काय आहे बाबा? सोशल फॉरेस्ट्री काय? कम्युनिटी बेस्ड लँड आहे, कॉमन लँड आहे. ठीक आहे. विलेज लँड. त्याच्यात ॲग्रो फॉरेस्ट्री काय? हे ह्याच्यामध्ये ट्रीज आणि क्रॉप्स सेम फील्डमध्ये कधी प्रायव्हेट लँड असते. फार्म फॉरेस्ट्री काय? ट्रीज प्लांटेड ऑन प्रायव्हेट लँड बाय इंडिव्हिज्युअल फार्मर्स म्हणजे टीक नीम ह्याचं मी उत्पादन घेईल. ठीक आहे. हां. आता नेक्स्ट टॉपिक आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. आता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे काय की नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे म्हणजे आता दोन फॉरेस्टमध्ये दोन असतात, एक असतं टिंबर आणि दुसरं असतं नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस. आता टिंबर प्रोड्यूस करताना काय मला झाड तोडावं लागेल पण नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस गोळा करताना मला झाड तोडण्याची गरज नाही म्हणजे सस्टेनेबल विदाऊट फेलिंग द ट्रीज हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की मला ट्री फेल न करताना सस्टेनेबली करता येतं आणि नॉन टिंबर प्रोडक्शन म्हणजे लिव्ज असतात, तेंदू लिव्स असतात, बांबू, महुवा, हनी, गम्स, रेझिन्स, लॅक, टॅमॅरिंड, मेडिसिनल प्लांट्स ह्याला नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणतात.
ठीक आहे. आता कशासाठी गोळा केलं जातं, हे लाईव्हलीहूडसाठी, सबसिस्टन किंवा ट्रेडसाठी. ठीक आहे. आता ह्याचं ओरिजिन कुठून असतं, प्लांट बेस्ड असू शकतं, ॲनिमल म्हणजे हे लॅक जे आहे ते ॲनिमल बेस्ड आहे, मिनरल बेस्ड असू शकतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की विदाऊट फेलिंग द ट्रीज जे गोळा केलं जातं आणि ते नॉन टिंबर असलं पाहिजे, त्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणतात. ठीक आहे. आता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर पहिलं आहे काही ट्रायबल लोकांचा प्रायमरी सोर्स ऑफ लाईव्हलीहूड आहे. ठीक आहे. म्हणजे महुवा, तेंदूपत्ता कलेक्शन वगैरे. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल सिक्युरिटी आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोक त्याच्यावर तिथले लोकल लोक हे असतात म्हणजे डिपेंड असतात. त्यानंतर वुमन, ह्याच्यामध्ये वुमन सेंट्रिक इकॉनॉमी आहे, कारण कलेक्टर हे बऱ्यापैकी वुमन मेजॉरिटी असतात. ठीक आहे. त्यानंतर मेडिसिनल यूज म्हणजे ट्रेडिशनल नॉलेज कधी कधी ह्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली, कारण ह्याच्यामध्ये ट्री फेल करायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक स्कीम असते, हाऊ डज मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे आपण MSP आपण जे ॲग्रिकल्चर क्रॉपला देतो तेच MSP आपण मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसला देतो. आता हे कोण देतं, तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, हे लक्षात ठेवा, 2013ला लॉन्च केली आहे. आणि ट्रायफेड जे आपली कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे त्याच्यातून इम्प्लिमेंट केली जाते. आणि हे काय आहे, MSP काय आहे की फेअर प्राईस फॉर ट्रायबल, म्हणजे एक्सप्लॉयटेशन रोखण्यासाठी त्यांना एक मिनिमम प्राईस दिली जाते. आणि कोण करतं, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स आणि ट्रायफेड अंतर्गत. ठीक आहे. आता ट्रायफेड काय आहे, तर ट्रायफेड आहे ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया. हे इम्पॉर्टंट आहे. काय करतं, ट्रायबल लाईव्हलीहूड थ्रू. आता हे काय करतं, MSP स्कीम जी आहे, MSP स्कीम ते इम्प्लिमेंट करतं. त्याच्यानंतर वनधन विकास केंद्रास, म्हणजे जे कलेक्शन करणं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि त्याचं व्यवस्थित मार्केटिंग करणं, ह्याच्यामध्ये काय इन्कम जनरेशन होईल आणि त्याच्यामुळं लाईव्हलीहूड ट्रायबल लोकांचं चांगलं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्राईब्स इंडिया पोर्टल किंवा एक्झिबिशन, आता वारली पेंटिंग जे आहे, ठीक आहे, जे ॲमेझॉनवर विकलं जातं, आता त्याचं जे मार्केटिंग आहे ते ट्रायफेड करतं. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की चॅलेंजेस काय आहेत बाबा कलेक्शनमध्ये. एक्सप्लॉयटेशन बाय मिडलमॅन, आता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुअर स्टोरेज, म्हणजे त्याची लाईफ खूप कमी असते आणि प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं ते म्हणजे ₹2 किलो किंवा ₹3 किलोनं ते तेंदूपत्ता वगैरे विकलं जातं. मार्केट ॲक्सेस म्हणजे कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नाही आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर MSP जी आहे ती काही लिमिटेड आहे आणि रेग्युलेटरी कन्फ्युजन, म्हणजे कोण तिथं रेग्युलेशन करायचं हे पण आहे. ठीक आहे. आता उपाय काय करता येईल बाबा, जे लाईव्हलीहूड आहे ते सस्टेनेबल करण्यासाठी काय उपाय करता येईल. पहिलं काय, ग्रामसभाला एम्पॉवर करा. त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन करा, त्याच्यामध्ये फक्त आहे तसं विकू नका, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. आता फॉर एक्झाम्पल एक नॉर्थ ईस्टमध्ये एक IFS ऑफिसर आहेत, त्यांनी बांबू बेस्ड बॉटल डेव्हलप केली आहे. म्हणजे बांबू तो खूप कमी किमतीला जायचा, पण त्याच्यापासून ते बांबू बॉटल डेव्हलप करून त्याच्या व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्यामधून इन्कम जनरेशन केले. त्याच्यामुळं SHG आणि वनधन केंद्रामधून व्हॅल्यू ॲडिशन करा. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग मेथड, आता महुवा गोळा करण्यासाठी कधी कधी ड्राय लिटर आपण फायर लावून देतो, त्याच्यामुळं फॉरेस्ट फायरचा धोका असतो. मग ते सस्टेनेबल हार्वेस्टिंग करण्यासाठी काय, महुवा नेट्स, म्हणजे हे मध्य प्रदेशनं दिलेलं आहे, ते आपल्याला सांगता येईल. त्याचं ब्रँडिंग व्यवस्थित करा आणि रिमार्केटिंग करा. ठीक आहे. आता एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. मेंढालेखा सांगायला येईल, ग्रामसभा लेड बांबू, तेंदू आणि हनी मॅनेजमेंट. दुसरं पाचगाव आहे. त्यानंतर मेळघाट आहे, तेंदुलीप कोऑपरेटिव्स. ठीक आहे. नेक्स्ट, हां, आता हा इम्पॉर्टंट विषय आहे, ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट. आता कन्फ्लिक्ट सिच्युएशन कधी येणार आहे की हे नेमकं कन्फ्लिक्ट काय आहे की सिच्युएशन अशी आहे जिथं वाईल्ड लाईफ आणि ह्युमन नीड्स ओव्हरलॅप. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्युमन आहे ना, फॉरेस्टमध्ये गेला. ठीक आहे. हे फॉरेस्ट लँडमध्ये गेला म्हणजे कशासाठी, ते लाईव्हलीहूडसाठी, म्हणजे महुवा करायला किंवा ग्रेझिंग करायला. ठीक आहे. किंवा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस किंवा स्लॅश आणि बर्न ह्या गोष्टीसाठी गेला. किंवा दुसरं एक कंडिशन अशी आहे की जे वाईल्ड लाईफ आहे, टायगर वगैरे, हे ह्युमन सेटलमेंटमध्ये आले.
म्हणजे काय की ह्या दोघांच्या नीड जिथं ओव्हरलॅप होतात, ठीक आहे, निगेटिव्ह इंटरॅक्शन, आणि त्याच्यामुळं काय होतं की निगेटिव्ह इंटरॅक्शन झालं, ठीक आहे. या निगेटिव्ह इंटरॅक्शनमुळं कधी कधी काय होतं, क्रॉप डॅमेज होतं, लाईव्हस्टॉक डिप्रिडेशन होतं आणि थ्रेट्स टू ह्युमन लाईफ. या ज्या वेळेला अशी सिच्युएशन आहे त्याला म्हणतात ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट. लक्षात आलं? म्हणजे एक ह्युमन फॉरेस्टमध्ये गेला किंवा फॉरेस्टमधलं वाईल्ड लाईफ ह्युमन वस्तीमध्ये आलं, ह्युमन सेटलमेंटमध्ये आलं, आणि त्याच्यामुळं काय आहे की क्रॉप डॅमेज, लाईव्हस्टॉक आणि थ्रेट टू ह्युमन लाईफ अशा ज्या निगेटिव्ह कंडिशन अराईज होतात त्यांना ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट म्हणतात. आता भरपूर जण मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट म्हणतात, पण ते थोडंसं पॅट्रिआर्चल वाटतं, म्हणजे फक्त मॅनच मरतो का, तर त्यामुळं यूज करताना ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट असं वर्ड यूज करा, ठीक आहे. आता कुठं कुठं आहेत बाबा, तर त्याचे मेजर कॉजेस काय आहेत. आता साधी गोष्ट आहे, सांगताना काय सांगायचं की बाबा वाईल्ड लाईफ जे आहे ते ह्युमन सेटलमेंटमध्ये का बाहेर येते, का बाहेर येते बाबा, हे ह्युमन सेटलमेंट जर पकडलं तर तिथला हॅबिटॉट लॉस झाला आहे, ठीक आहे, फ्रॅगमेंट झाला आहे, म्हणजे पूर्ण एखाद्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमुळं फ्रॅगमेंट झालं आहे, त्याच्यामुळं ते ह्युमनला आले, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्युमन फॉरेस्टमध्ये चाललं आहे, कशामुळं एन्क्रोचमेंट झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं रिझन काय आहे की इथलं जे नॅचरल प्रेबस आहे, म्हणजे डिअर, हरणांची संख्या वगैरे कमी झाली, मग खायला त्यांना काही अन्नच नाही आहे, मग ते बाहेर पडले, ठीक आहे. दुसरं काय, आता खूप उन्हाळा वाढला आहे आणि तिथं वॉटर म्हणजे अवेलेबिलिटीच नाही आहे, ते नसल्यानंतर ते वॉटरच्या शोधामध्ये बाहेर आलं, ठीक आहे. नॅचरल प्रेबिसिंग आणि लाईव्हस्टॉक, एक्सपान्शन ऑफ इरिगेशन. आता ह्युमन काय की त्याला ॲग्रिकल्चर लँड एक्सपांड करायचं, म्हणजे फॉरेस्ट लँडकडे गेला. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज, म्हणजे जास्त वेदर, म्हणजे जास्तीत जास्त टेम्परेचर वाढलं, त्याच्यामुळे काय झालं, फॉरेस्ट फायर लागली, आणि फॉरेस्ट फायर लागल्यामुळे बायोडायव्हर्सिटी लॉस होऊन ते लोक, म्हणजे जे वाईल्ड लाईफ आहे ते पूर्ण ह्युमन सेटलमेंटमध्ये आलं, ठीक आहे. म्हणजे सांगताना व्यवस्थित असं सांगता येईल की बाबा जे वाईल्ड लाईफ आहे ते ह्युमन वस्तीमध्ये काय येते, आणि ह्युमन आहे तो फॉरेस्टमध्ये का जातो आहे, ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला त्याचं उत्तर कम्प्रिहेन्सिव्ह देता येईल, ठीक आहे. आता सांगता येईल की त्याचे इम्पॅक्ट्स काय आहेत, ठीक आहे. आता इकॉलॉजिकल इम्पॅक्ट बघितले तर किलिंग ऑफ वाईल्ड लाईफ, म्हणजे रिटायरेटरी जर एखादा बिबट्या बाहेर आला तर त्याला किलिंग करणं म्हणजे वाईल्ड लाईफचा लॉस आहे. दुसरं आहे इकॉलॉजिकल बॅलेन्स. आता एखादं प्रे किंवा जे प्राणी वाईल्ड लाईफ जर किल केलं तर त्याच्यामुळे जे इकॉलॉजिकल बॅलेन्स बिघडणार आहे ते एक आहे. आता दुसरं आहे सोशो इकॉनॉमिक, म्हणजे लॉस ऑफ ह्युमन लाईफ, लाईव्हस्टॉक आणि क्रॉप्स, आणि त्याच्यानंतर सायकोलॉजिकल स्ट्रेस, रिसेंटमेंट टुवर्ड्स कन्झर्वेशन प्रोग्रॅम्स. आता एखादा टायगरने एखाद्या माणसाचा जीव घेतला तर त्या टायगरबद्दल निगेटिव्ह परसेप्शन तयार होतात, त्याच्यामुळं कन्झर्व द टायगर मुवमेंटला कुठं ना कुठं तरी धोका निर्माण होतो, ठीक आहे. हे झाले इकॉलॉजिकल आणि सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आता महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट कुठल्या कुठल्या प्राण्यांचे, विदर्भमध्ये गेलं तर टायगर लिओपार्ड अटॅक आहे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळला. वेस्टर्न महाराष्ट्रात आलं तर वाईल्ड बोर, डिअर, पिकॉक क्रॉप डिप्रेडेशन, कोल्हापूर, सांगली, किंवा स्नेक बाईट्स, हे पण एक ह्युमन वाईल्ड लाईफचं आहे. कोकण रिजनमध्ये गेलं तर ह्युमन क्रोकोडाईल किंवा मंकी कन्फ्लिक्ट इन रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नॉर्थ महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये गेलं तर पिक्वेंट लेओपार्ड एन्काउंटर्स, ठीक आहे. आता बघायला गेलं तर की टायगर कन्फ्लिक्ट का वाढला आहे विदर्भमध्ये बाबा, तर टायगर पॉप्युलेशन कन्झर्वेशन मेजर्समुळे वाढलेले आहे. दुसरं एक्सपान्शन ऑफ ॲग्रिकल्चर आणि ह्युमन सेटलमेंट्स नियर फॉरेस्ट बाउंड्रीज, म्हणजे बफर झोन तो एक्सपांड होतोय. त्याच्यानंतर फ्री ग्रेझिंग ऑफ लाईव्हस्टॉक ऑन बफर एरियाज, म्हणजे ग्रेझिंग म्हणजे जे शेळ्या मेंढ्या पालन वगैरे आहे बफर झोनमध्ये ते कधी कधी फॉरेस्ट लँडला, फॉरेस्ट एरियामध्ये जातात आणि ते टायगर अटॅक करतात. त्यानंतर फ्रॅगमेंटेड कॉरिडॉर्स, म्हणजे टिपेश्वर, आता पूर्ण हे डेन्स फॉरेस्ट नाही आहे, कुठं ना कुठं तरी त्याचं डिग्रेड झालेलं आहे, फ्रॅगमेंटेड झालेलं आहे रस्त्यांमुळं किंवा रेल्वे लाईनमुळं, त्याच्यामुळे ते एन्काउंटर जास्त होत आहेत, ठीक आहे. आता दुसरं एक असं म्हटलं जातं की शुगर कॅन कल्टिवेशन जे आहे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये ह्युमन लिओपार्ड कन्फ्लिक्ट वाढला आहे. आता कसं आहे, लिओपार्ड हे म्हणजे मिडल कॅट फॅमिलीमधला आहे. आता शुगर केन त्याला काय वाटतं की बाबा ते डेन्स फॉरेस्टच आहे. त्याच्यानंतर वॉटर प्रे, म्हणजे डॉग आणि पिग जे छोटे छोटे प्रे बेसिस आहेत त्यांना शिकार करण्यासाठी लिओपार्ड शुगर केनचं फील्ड यूज करतो. त्याच्यानंतर
कधी कधी ते ऊसाच्या शेतात येऊन बसतात आणि ते जास्त कन्फ्लिक्ट झाल्यामुळं अटॅक करतात. ठीक आहे. आता हे ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट रोखण्यासाठी महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटनं हे इनिशिएटिव्ह घेतलेत का बाबा? तर पहिलं आहे रॅपिड रिस्पॉन्स युनिट्स. आता हे काय करतात की ट्रेन रेस्क्यू स्टाफ्स असतात. एखादं ॲनिमल किंवा लिओपार्ड बाहेर आला तर त्याला व्यवस्थित जाळ्यात अडकवणं किंवा ते पिंजऱ्यात बंद करणं किंवा त्याला ट्रँक्युलाइज करणं, याच्यासाठी एक ट्रेंड युनिट आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की बाबा एखाद्या वाईल्ड लाईफना ह्युमन लाईफवर अटॅक केलं, त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी लॉस झाला तर ते कंपेन्सेशन पोर्टल, बाबा जीव गेला तर 20 लाख किंवा जे काही ठरलेली रक्कम आहे, किंवा क्रॉप लॉस झाला तर काही रक्कम आहे. त्याच्यानंतर सोलर फेन्सिंग, म्हणजे आता काय करतो आपण, फॉरेस्ट जे मार्किंग आहे त्याच्या आधी सोलर फेन्सिंग, म्हणजे छोटे छोटे इलेक्ट्रिक शॉक सोलर बेस्ड, म्हणजे ते खूप जास्त नसतात, फक्त ते प्राण्यांना थोडासा शॉक देतात, त्याच्यामुळे ते प्राणी बाहेर पडत नाहीत. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ती अवेअरनेस प्रोग्राम आहे. वाघ मित्र किंवा आपला वन आपली जबाबदारी, हे ताडोबा अंधेरीमध्ये आपण इम्प्लिमेंट करतोय. त्याच्यानंतर कॅमेरा ट्रॅप्स यूज करतोय, म्हणजे मायग्रेशनचं पॅटर्न लक्षात देण्यासाठी, म्हणजे या ठिकाणाहून बाबा वाघ गेला आहे, आता कॅमेरा ट्रॅपमध्ये अडकलं तर तिथल्या लोकांना आपण अवेअर करतो की या एरियामध्ये रात्रीच्या वगैरे किंवा जाऊ नका, किंवा त्या ह्याच्यामध्ये जाण्याचं टाळा, किंवा हत्तीचं जे झुंड आहे ती या एरियामध्ये गेले तर तिथल्या ॲग्रिकल्चर क्रॉप प्रोटेक्ट करण्यासाठी काहीतरी अवेअर करणं, ह्याच्यासाठी कॅमेरा ट्रॅप्सांनी यूज केलं जातं. म्हणजे आता 4 गोष्टींमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे की ट्रेन युनिट्स आहेत, एखादं वाईल्ड लाईफ बाहेर आलं त्याच्यानंतर त्या वाईल्ड लाईफनं अटॅक केल्यानंतर त्याचं कंपेन्सेशन व्यवस्थित देणं, त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये सोलर फेन्सिंग करतोय, आणि त्याच्यानंतर अवेअरनेस प्रोग्राम आहे वाईल्ड लाईफबद्दल निगेटिव्ह परसेप्शन तयार व्हायला नको म्हणून. त्यानंतर इको डेव्हलपमेंट कमिटीज. आता इको डेव्हलपमेंट कमिटीज काय करतात, अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड शोधून देतात, म्हणजे इको टुरिझमचे ऑप्शन. म्हणजे एखादा ह्युमन आहे तो फॉरेस्टवर डिपेंडेंट आहे, म्हणजे तो फॉरेस्टमध्ये त्याला जायला लागतंय, पण जर इको डेव्हलपमेंट कमिटी काय करतात की इको टुरिझमचे अल्टरनेटिव्ज डेव्हलप करून ते फॉरेस्ट बेस्ड डिपेंडन्सी कमी करतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय येतं, गाईड ट्रेनिंग येतं, हँडीक्राफ्ट्स मेकिंग येतं, त्याच्यामुळे लोकल डिपेंडन्सी फॉरेस्ट रिसोर्सवरची कमी होते, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स वाईल्ड लाईफ तयार होते. ठीक आहे, हे एक महत्त्वाचा रोल आहे. आता त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह मेजर्स काय करता येईल बाबा ह्युमन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट. म्हणजे तुम्ही जर फॉरेस्ट ऑफिसर झाला किंवा जर तुमचं टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड आहे तर काय करता येईल, तर अर्ली वॉर्निंग सिस्टीम युजिंग GPS कॉलर्स, ड्रोन्स, कम्युनिटी मेसेजिंग ॲप्स. आता ताडोबामध्ये काय केलं, एक AI बेस्ड कॅमेरा लावला आहे, आणि ते कॅमेरा काय करतं की प्रत्येक साईजनुसार कोणता प्राणी आहे तर डिसाईड करतो, आणि त्याच्यात आपला आपण डिटेक्ट करून तो सगळ्या लोकल जे विलेज आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे स्टाफ आहे, त्यांना ते मेसेज पाठवतो की या इथून हा वाघ गेलेला आहे, मग त्या एरियामध्ये जाणं टाळा. ठीक आहे, हे अर्ली वॉर्निंग सिस्टीम असतं. प्लस फेन्सिंग आणि सोलर पॉवर्ड बॅरियर्स अराउंड विलेजेस. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड स्कीम्स टू रिड्यूस डिपेंडन्स ऑन फॉरेस्ट, म्हणजे फॉरेस्टमध्ये जाण्यासाठी टाळण्यासाठी काही अल्टरनेटिव्ह मेजर्स आपण डेव्हलप करता येते. त्याच्यानंतर लगेच कंपेन्सेशन देणं, त्याच्यामुळं काय की निगेटिव्ह परसेप्शन तयार व्हायला नको आणि कन्झर्वेशनवर अफेक्ट करायला नको. आता काही सस्टेनेबल मेजर्स पण घेतले गेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता कर्नाटकमध्ये काय की जे ॲग्रिकल्चर लँड आहे किंवा जे क्रॉप आहे त्याच्या आजूबाजूनं आहे ना चिली प्लांट्स, म्हणजे मिरच्यांची झाडं लावली जातात. त्या मिरच्यांच्या वासांना हत्ती घाबरतो, त्याच्यामुळं ते ॲग्रिकल्चर लँडमध्ये येणं टाळतो, त्याच्यामुळे लॉस कमी होतो. म्हणजे असे काही सस्टेनेबल वे पण आपण शोधू शकतो. ठीक आहे, आता हे पूर्ण आपण बऱ्यापैकी थीम कवर केलेले आहेत. आता यातून काही राहिले असतील तर ते पण आपण करू, आणि जर कुणाला काही शंका वगैरे असतील किंवा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर फॉर्म करताना अडचण येत असेल तर मला या नंबरवर मेसेज करा, आपण त्याच्यावर डिस्कस करून इंटरव्ह्यूच्या आधी व्यवस्थित उत्तर बनवू आणि एक चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट होऊ. ठीक आहे, चला, थँक्यू, ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना.